गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ट्रीटमेंट ऑफ हार्ट फेल्युअरचा नेक्स्ट पार्ट डिस्कस करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण हार्ट फेल्युअर म्हणजे काय, हार्ट फेल्युअरचे टाईप्स आणि हार्ट फेल्युअरच्या ट्रीटमेंटसाठी कोणते ड्रग यूज करतात त्याचं क्लासिफिकेशन डिस्कस केलं होतं. त्यामध्ये आयनोट्रोपिक ड्रगचा मधला डिगॉक्सिन नावाचा ड्रग आपण काही पार्ट त्याचा डिस्कस केला होता. तर आपण पाहिलं होतं की हार्ट फेल्युअर मध्ये आपण आयनोट्रॉपिक ड्रग यूज करतो. इस्पेशली डिकॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर असेल तर आयनोट्रॉपिक ड्रग देऊन कार्डियक कॉन्ट्रॅक्शन वाढवून कार्डियक आउटपुट आपण वाढवू शकतो. त्यामध्ये कार्डियक ग्लायकोसाइड्स आहेत, त्यामध्ये डिगॉक्झिन, डिजिटॉक्झिन, ओयाबेन हे ड्रग आहेत. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये आपण डिगॉक्झिन यूज करतो कार्डियक ग्लायकोसाइड्स ग्रुपपैकी. त्यानंतर बीटा ॲड्रेनर्जिक अगोनिस्ट डोपामाइन दो बीटामाइन. त्यानंतर फॉस्फोडायस्टरेज इन्हिबिटर एमरिनॉन, मिल्रिनॉन, कॅल्शियम सेन्सिटायझर, लिओसिमेंडॉन हे आयनोट्रोपिक ड्रग आहेत. त्यात एमरिनॉन, मिल्रिनॉन आणि लिओसिमेंडॉन हे आयनोडायलेटर आहेत, हे आपण काल पाहिलं. या व्यतिरिक्त डायुरेटिक, furosemide, thiazide group of diuretic we can use. AC inhibitors, ARBs, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट हे ड्रग ही आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो. एसी इनहिबिटर्स मध्ये कॅप्टोपिरिल, रॅमिप्रिल, एनालाप्रिल. एंजियोटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स मध्ये लोसार्टॅन, टेल्मिसार्टन, व्हॉल्सार्टन. अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट स्पायरोनोलॅक्टोन हे रास सिस्टीमशी रिलेटेड ड्रग ही आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो. व्हॅसोडायलेटर्स, त्यामध्ये आर्टेरिओडायलेटर्स आहेत, वेनोडायलेटर्स आहे, आर्ट्रिओ व्हेनोडायलेटर्स आहेत. हायड्रलाझाईन आर्टेरिओडायलेटर, ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट प्रिडॉमिनंटली व्हेनोडायलेटेड, सोडियम नायट्रोक्लोराइड आर्टेरिओ व्हेनोडायलेटर ही हार्ट फेल्युअर मध्ये यूज होतात. त्याचप्रमाणे बीटा ब्लॉकर्स मेटोप्रोलॉल, बिसोप्रोल, कार्विडेलॉल ही हार्ट फेल्युअर मध्ये यूज होतात. रिसेंटली अप्रूव्ह झालेले ड्रग पैकी आपण पाहिलं होतं नायट्रोयुरेटिक पेप्टाइड एनालॉग्स, नेसिरिटाइड, कार्पेरिटाइड आणि युलारिटाइड हे ड्रग त्यात येतात. आणि न्यूट्रल एंडोपेप्टाइडेज इन्हिबिटर जे नायट्रोयुरेटिक पेप्टाइडचं जे आपल्या शरीरात तयार होतात त्याचं मेटाबॉलिझम किंवा त्याचं इनएक्टिव्हेशन इनहिबिट करणारा ड्रग सॅक्युबिट्रिल हाही हार्ट फेल्युअर मध्ये यूज होतो. तर यापैकी आयनोट्रोपिक ड्रग्स आपण पाहिले होते. त्यात डिगॉक्झिन आपण डिस्कस केला होता. दीज आर द ड्रग्स विच इन्क्रीज कॉन्ट्रॅक्टिलिटी ऑफ हार्ट विच रिझल्ट इन इन्क्रीज कार्डियक आउटपुट. तर कार्डियक ग्लायकोसाइड्स मध्ये डिगॉक्झिन हा कार्डियक ग्लायकोसाइड्स आपण यूज करतो आणि त्याची मेकॅनिझम आपण पाहिली होती की इट binds with phosphorylated alpha subunit of Na plus K plus ATPase pump and inhibit that pump reversibly. त्यामुळं सोडियम एक्सट्रुजन होणार नाही. सोडियम विल accumulate in the myocardium which inhibits NCX pump, सोडियम कॅल्शियम एक्सचेंज इनहिबिट करतो. कॅल्शियम रिमेन इनसाइड इंट्रासेल्युलर कॅल्शियम सायटोप्लाझम मधलं वाढतो. एक्सेस कॅल्शियम स्टोर इन सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम and that calcium is released in next phase of depolarization. More calcium is released during depolarization now and it results in increased contraction of the heart. तर ही झाली मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. त्यानंतर फार्मेकोलॉजिकल इफेक्ट मध्ये आपण इफेक्ट ऑन हार्ट डिस्कस केले होते की काय काय इफेक्ट डिगॉक्झिनच्या हार्टवर आहेत. तर ऍटलिस्ट तुम्हाला इन्युमरेट करता आले तरी पण मोर दॅन इनफ आहे. डिगॉक्झिन increases force of contraction, due to that cardiac output is increased. Systole is shortened and diastole is prolonged, which allows more rest to the heart, and there is improvement in blood flow to the heart through coronaries. Digoxin responsible for bradycardia, coronary सर्क्युलेशन इम्प्रूव्ह. होतं.
त्याचप्रमाणे इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड ऑफ ॲट्रियल फायबर, पर्किन्सन्स फायबर, व्हेंट्रिक्युलर फायबर्स डिक्रीज होतो आणि त्यामुळे ॲटोमॅसिटी इन्क्रीज होते. त्यामुळं डिगॉक्झिन कार्डियाक टॉक्झिसिटीमध्ये खूप प्रकारचे अरेथमिया करतो. ॲडव्हर्स इफेक्टमध्ये आपण पाहणारच आहे. ॲट्रियल फायबर, व्हेंट्रिक्युलर फायबर, पर्किन्सन्स फायबरचा इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड कमी होतो, परंतु इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड ऑफ एव्ही नोड अँड बंडल ऑफ हिज इज इन्क्रीज. त्यामुळं ॲट्रियममधून व्हेंट्रिकलमध्ये इम्पल्स ट्रान्समिशन स्लो होतं. आणि ही जी प्रॉपर्टी आहे की डिगॉक्झिन increases effective refractory period of AV node and bundle of His due to that impulse transmission at AV node is decreased. That property or that action is beneficial in the treatment of atrial fibrillation and flutter. Atrial fibrillation and atrial flutter च्या पेशंट मध्ये डिगॉक्झिन दिल्याने atrial fibrillation वर काही फरक पडत नाही. ईसीजी मध्ये तुम्ही जर ईसीजी घेतले डिगॉक्झिन दिल्यानंतरही तर ॲट्रियल फिब्रिलेशन पेशंट मध्ये कंटिन्यू दिसूनच येतं. परंतु द एम फॉर यूज ऑफ डिगॉक्झिन इज टू प्रोटेक्ट व्हेंट्रिकल टू प्रिव्हेंट व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन. आणि त्यामुळं व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा व्हेंट्रिकलला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला असं ड्रग द्यावा लागतात जे एव्ही नोड मध्ये जे इम्पल्स ट्रान्समिशन आहे ते स्लो करतात किंवा एव्ही नोडला ब्लॉक करणारे ड्रग ज्याच्यामुळं इम्पल्स स्लो ट्रान्समिट होतील, इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढेल, असे ड्रग आपण ॲट्रियल फिब्रिलेशन किंवा फ्लटरच्या मॅनेजमेंटमध्ये व्हेंट्रिकलला प्रोटेक्ट करण्यासाठी देतो. मग त्यात डिगॉक्झिन आपण यूज करू शकतो, त्यामध्ये बीटा ब्लॉकर्स आपण यूज करू शकतो, त्यामध्ये आपण नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर व्हरापामिल डिल्टेझेम यूज करू शकतो. तर हे झालं डिगॉक्झिनचे हार्ट रिलेटेड ऍक्शन. आणि ईसीजी चेंजेस आपण डिस्कस केले होते, त्यामध्ये आपण पाहिलं होतं की डिगॉक्झिन रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज पी आर इंटरवल, decrease QT interval, QT shortening is there, T wave inversion and ST segment depression. These are the ECG changes seen due to use of digoxin. आता बाकी ऍक्शन जे आहे डिगॉक्झिनच्या ते आपण डिस्कस करणार आहे. फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स एक्झाम मध्ये विचारल्या जाण्याची शक्यता कमी आहे. क्लासिफिकेशन, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि युजेस ऍडव्हर्स इफेक्ट. ओके, तर ऍटलिस्ट हार्ट रिलेटेड ऍक्शन माहित असेल मोर दॅन इनफ आहे. बाकी ऍक्शन नाही लक्षात ठेवल्या तरी चालू शकतात, कारण ते लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. तर डिगॉक्झिनला व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर ऍक्शन आहे, त्यामुळे पेरिफेरल रेजिस्टन्स इन्क्रीज होतो नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये. परंतु हार्ट फेल्युअर पेशंट मध्ये this increased peripheral resistance is more than compensated by indirect effect of improvement in the circulation. जे कार्डियक आउटपुट वाढल्यामुळं हा इन्क्रीज पेरिफेरल रेजिस्टन्स जो वाढलेला आहे तो ओव्हरकम होतो आणि सर्क्युलेशन हार्ट फेल्युअर पेशंट मध्ये इम्प्रूव्ह होतं. तसा डिगॉक्झिनचा ब्लड प्रेशरवर सिग्निफिकंट इफेक्ट नाही. सिस्टोलिक ब्लड प्रेशर डिगॉक्झिन म्हणजे सिग्निफिकंट इफेक्ट नाही, प्रॉमिनंट इफेक्ट नाही, पण सिस्टोलिक बीपी डिगॉक्झिन इन्क्रीज करू शकतो आणि डायस्टोलिक बीपी फॉल होऊ शकतो. आता सिस्टोलिक बीपी वाढला आणि डायस्टोलिक बीपी फॉल झाला तर पल्स प्रेशर वाढतं. पल्स प्रेशर इज नथिंग मध्ये सिस्टोलिक ब्लड प्रेशर मायनस डायस्टोलिक ब्लड प्रेशर, त्यामुळे पल्स प्रेशर इन्क्रीज होणार आहे. आणि हायपरटेन्शन इज नॉट अ कॉन्ट्रा इंडिकेशन फॉर डिगॉक्झिन यूज, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. किडनी नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये तसा काही सिग्निफिकंट इफेक्ट नाही, किंवा काही दुसरे पेशंट असतील ज्याच्या कॉज इडिमाचा अदर दॅन हार्ट फेल्युअर आहे त्यातही सिग्निफिकंट इफेक्ट नाही. पण हार्ट फेल्युअरच्या पेशंट मध्ये डिगॉक्झिन रिस्पॉन्सिबल फॉर डायुरेसिस, आणि डायुरेसिसमुळे ही सिम्पटम्स इम्प्रूव्हमेंटला मदत होते. CNS point of view, CTZ activation is seen with the digoxin. त्यामुळं
जे मोस्ट कॉमन ऍडव्हर्स इफेक्ट आहे डिगॉक्झिनचा, त्यामध्ये नॉशिया आणि वॉमिटिंग वॉमिटिंग हा ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला दिसून येईल. आणि ही जनरली हायर डोसला CTZ ऍक्टिव्हेशन दिसून येतं. या व्यतिरिक्त CNS इफेक्ट जे आहेत डिगॉक्झिनचे ते नॉन स्पेसिफिक आहे. मेंटल कन्फ्युजन, डिसओरिएंटेशन, व्हिज्युअल डिस्टर्बन्स. ओके, व्हिज्युअल डिस्टर्बन्स इम्पॉर्टंट साइड इफेक्ट आहे. कॅरेक्टरिस्टिक येलो विजन डिगॉक्झिनमुळे दिसतं, ते आपण नंतर ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये पाहणार आहे. तर हे फार्मॅकॉलॉजिकल इफेक्ट ब्लड व्हेसलवरच्या किंवा किडनीवरच्या CNS रिलेटेड फार्मॅकॉलॉजिकल ऍक्शन, जस्ट इन्युमरेट पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा जस्ट वन लाईन तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालू शकतं. एक्झाम मध्ये त्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस नाहीये. ठीक आहे. त्यानंतर फार्मेकोकायनेटिक हे एक्झामचा पार्ट नसेल. ठीक आहे, त्यामुळं फार्मेकोकायनेटिक तुम्ही स्किप केलं तरी चालू शकतं, कारण प्रत्येक ड्रगचं फार्मॅकोकायनेटिक लक्षात ठेवणं अवघड आहे. तर डिगॉक्झिन हा ओरली वेल ऍब्सॉर्ब ड्रग आहे. फूड डिलेज ऍब्झॉर्प्शन ऑफ डिगॉक्झिन. डिगॉक्झिन बद्दल एक काळजी नेहमी घ्यायची की बायबिलिटीची 60 ते 80% आहे, परंतु वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनच्या टॅबलेट जर आपण यूज केल्या तर पेशंटमध्ये बायबिलिटी डिफरन्स दिसून येतं. त्यामुळं आणि डिगॉक्झिनला म्हणजे थेरप्युटिक इंडेक्स नॅरो आहे. त्यामुळं पेशंट ज्या ब्रँडवर स्टेबल आहे तोच ब्रँड डिगॉक्झिनचा कंटिन्यू आपण केला पाहिजे. क्रोनिक हार्ट फेल्युअर मध्ये जर डिगॉक्झिन 0.25 mg टॅबलेट स्टार्ट असेल तर ज्या कंपनीचे टॅबलेटवर पेशंट स्टेबल आहे तीच टॅबलेट जनरली कंटिन्यू केली पाहिजे. जर आपण दुसऱ्या कंपनीची टॅबलेट यूज केली तर बायबिलिटी अफेक्ट होऊ शकते. बायबिलिटी जर जास्त वाढली तर साईड इफेक्टचे चान्सेस आहे. त्यामुळं एका फॉर्म्युलेशन वरून दुसऱ्या फॉर्म्युलेशनवर चेंज जनरली आपण अवॉइड केलं पाहिजे. ओके, आता नेक्स्ट पॉइंट पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाही की काही लोकांमध्ये एक बॅक्टेरिया दिसून येतो, ब्युबॅक्टेरियम लॅन्टम. म्हणजे तो इंटेस्टाईन मध्ये असतो, एंट्रिक बॅक्टेरिया आहे युबॅक्टेरियम लॅन्टम, आणि तो डिगॉक्झिनला इनऍक्टिव्हेट करतो आणि त्याच्यामुळे टॉलरन्स डेव्हलप होतो, डिगॉक्झिनचे ऍक्शन येणार नाही. तर 10% लोकांमध्ये ही गोष्ट घडू शकते. डिगॉक्झिनचा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त आहे आणि तो स्केलेटल मसल, लिव्हर, किडनीमध्ये ॲक्युमुलेट होतो. आपण डिस्कस केलेलं आहे की ज्या ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त असतं असे ड्रग हिमोडायलिसिस प्रोसेसने रिमूव्ह करणं डिफिकल्ट जातं. त्यामुळे हिमोडायलिसिस इज नॉट इफेक्टिव्ह इन द मॅनेजमेंट ऑफ डिगॉक्झिन टॉक्झिसिटी, कारण त्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त आहे. तो वेगवेगळ्या टिश्यूमध्ये ड्रग डिस्ट्रीब्यूट होतो, स्टोअर होतो, प्लाझ्मामध्ये ड्रग कमी राहतो. त्यामुळं जरी आपण हिमोडायलिसिस केली तरी आपण पूर्ण ड्रग रिमूव्ह करू शकत नाही. त्याच्यामुळे हिमोडायलिसिस इज नॉट इफेक्टिव्ह इन केस ऑफ ड्रग्स हॅव्हिंग हाय व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. आणि डिगॉक्झिन साठी ही त्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त आहे, त्यामुळं हिमोडायलिसिस प्रोसेस उपयुक्त नाही पॉइझनिंगच्या ट्रीटमेंटमध्ये, डिगॉक्झिन पॉइझनिंग झाली तर. डिगॉक्झिन डू नॉट अंडरगो डिगॉक्झिन हा ड्रग मेटाबोलाइज होत नाही, एक्सक्रीट अनचेंज होतो. म्हणजे एक्सक्रीटेड ॲज ए अनचेंज. डिगॉक्झिन इज प्रायमरली एक्सक्रीटेड अनचेंज बाय द किडनी थ्रू ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. ओके, म्हणजे इट डज नॉट अंडरगो मेटाबॉलिझम. बरोबर आहे, इट डज नॉट अंडरगो मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम न होता तो एक्सक्रीट होतो किडनी मधून. ओके, मग लिव्हर फेल्युअर पेशंट असेल त्यामध्ये आपण डिगॉक्झिन यूज करू शकतो. तो कॉन्ट्रा इंडिकेटेड काय नाही, कारण लिव्हर मध्ये जे मेटाबॉलिझम होतं त्याची डिगॉक्झिनला गरज नाही, कारण तो अनचेंज इलिमिनेट होत आहे, विदाऊट मेटाबॉलिझम इलिमिनेट होत आहे. त्यामुळे त्याला लिव्हरमध्ये मेटाबॉलिझमची गरज नाहीये एक्सक्रिशन पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यामुळे लिव्हर जरी फेल्युअर असेल तरी आपण डिगॉक्झिन सेफली यूज करू शकतो. याच्या उलट जर रिनल फेल्युअरचा पेशंट असेल तर रिनल फेल्युअर मध्ये डिगॉक्झिनचं एक्सक्रिशन एफेक्ट होणार, डिगॉक्झिन बॉडीत राहणार आणि तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये राहणार, कारण त्याचं मेटाबॉलिझम नाही होते इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. त्यामुळे डिगॉक्झिन टॉक्झिसिटी होऊ शकते. त्यामुळे रिनल फेल्युअर असेल तर डिगॉक्झिन कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. लिव्हर फेल्युअर असेल तर कॉन्ट्रा इंडिकेटेड नाही, पण रिनल फेल्युअर असेल तर कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे.
यूज पॉइंट ऑफ व्ह्यू. आपण ओरली आय व्ही यूज करू शकतो. थेरापेटिक कॉन्सन्ट्रेशन जे आहे डिगॉक्झिनचं ते 1.5 to 1.4 नॅनोग्रॅम पर एम एल आहे. म्हणजे ह्या रेंजमध्ये थेरापेटिक इफेक्ट येतो. ओके. मॅक्झिमल लेफ्ट व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्टी जी आहे ती इन्क्रीज होते ऍट 1.4 नॅनोग्रॅम पर एम एल डोस. आपण जेव्हा डिगॉक्झिन देतो तर डिगॉक्झिनचा थेरापेटिक इंडेक्स नॅरो आहे. थेरापेटिक इंडेक्स डिटरमाइन द सेफ्टी ऑफ द ड्रग. जर एखाद्या ड्रगचा थेरापेटिक इंडेक्स नॅरो असेल तर असे ड्रग देताना थोडा जरी डोस वाढला, प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन थोडं जरी वाढलं तर टॉक्झिसिटी होऊ शकते. बरोबर आहे. त्यामुळं आणि डिगॉक्झिनचा असं आहे की त्याचं आपण रिस्पॉन्स मेजर करू शकत नाही, की जसं ब्लड प्रेशर साठी जे ड्रग यूज करतात अँटी हायपरटेन्सिव्ह, तर त्यांचा डोस ऍडजस्टमेंट आपण ब्लड प्रेशर चेक करून इझिली करू शकतो. पण डिगॉक्झिनचं डोस ऍडजस्टमेंट आपल्याला करण्यासाठी काही मोजण्याचं माप नाही, म्हणजे त्याचा रिस्पॉन्स मोजण्यासाठी काही आपल्याला ऑप्शन नाहीये. मग आता डिगॉक्झिनचं डोस कसा ऍडजस्ट करायचा, तर त्यावेळेस आपल्याला डिगॉक्झिन दिल्यानंतर रेग्युलर डिगॉक्झिनचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन चेक करावं लागतं. आणि प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याच्यावरून त्याचा डोस ऍडजस्ट करावा लागतो. त्याला आपण थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग असं म्हणतो. ज्या ड्रगचा रिस्पॉन्स आपण मेजर करू शकत नाही अशा ड्रगचा डोस ऍडजस्टमेंट करण्यासाठी आपण ड्रगचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन चेक करून डोस ऍडजस्टमेंट करतो. थेरापेटिक रेंजपेक्षा जास्त प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन गेलं तर आपल्याला डोस कमी करावा लागतो. जी थेरापेटिक रेंज आहे त्यापेक्षा कमी प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन आहे तर आपल्याला डोस वाढवावा लागतो. तर डिगॉक्झिनचं टार्गेट कॉन्सन्ट्रेशन आपण ठेवतो की 1 नॅनोग्रॅम पर एम एल पर्यंत प्लाझ्मामध्ये राहिलं पाहिजे. टॉक्झिक कॉन्सन्ट्रेशन जे डिगॉक्झिनचं आहे मोर दॅन 2 नॅनोग्रॅम पर एम एल ला साईड टॉक्झिक मॅनिफेस्टेशन दिसतात. ओके. डोस रेंज 0.25 to 0.5 mg. डोस हा फार कमी आहे. 0.25 mg टू 0.5 mg त्याची डोस रेंज आहे. मेंटेनन्स डोस ओरली आपण यूज करतो. आणि थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग इज रिक्वायर्ड टू मेंटेन टार्गेट कॉन्सन्ट्रेशन. समजा 2 मार्कला क्वेश्चन आला, व्हॉट इज थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग and for which drug require therapeutic drug monitoring. So therapeutic drug monitoring required for the drug whose response is not able to measured. Okay. For example, digoxin, lithium ह्या ड्रगसाठी थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंगची गरज असते. थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग इज नॉट रिक्वायर्ड फॉर ड्रग्स whose रिस्पॉन्स वी कॅन इझिली मेजर. जसं ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग आहे, आपण शुगर चेक करून डोस ऍडजस्टमेंट करू शकतो. अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे, आपण ब्लड प्रेशर चेक करून डोस ऍडजस्टमेंट करू शकतो. त्यांना थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंगची गरज नाही. आणि थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग काय आहे, टू ऍडजस्ट द डोस ऑफ द ड्रग बाय मेजरिंग प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ड्रग. त्याला आपण थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग म्हणतो. आता ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ डिगॉक्झिन काय आहे, तुम्हाला सांगितले की थेरापेटिक इंडेक्स नॅरो आहे, लो सेफ्टी मार्जिन आहे, 1.5 to 3 थेरापेटिक इंडेक्स आहे. ऍडव्हर्स इफेक्टचा जर विचार केला तर कार्डियाक आणि एक्स्ट्रा कार्डियाक असे 2 ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे डिगॉक्झिनचे. एक्स्ट्रा कार्डियाक ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे सीव्हीएस सोडून ऍडव्हर्स इफेक्ट, कार्डियाक ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे सीव्हीएस रिलेटेड ऍडव्हर्स इफेक्ट. आणि एक्स्ट्रा कार्डियाक ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल टॉक्झिसिटी फार महत्वाची आहे. डिगॉक्झिन रिस्पॉन्सिबल फॉर एनोरेक्झिया, नॉशिया, ओमेटिंग, डायरिया आणि ॲब्डोमिनल पेन. एनोरेक्झिया, नॉशिया, ओमेटिंग, डायरिया आणि ॲब्डोमिनल पेन. नॉशिया अँड ओमेटिंग मोस्ट कॉमन ऍडव्हर्स इफेक्ट आहेत. फर्स्ट टू अपियर मोस्ट कॉमन ऍडव्हर्स इफेक्ट आणि फर्स्ट टू अपियर नॉशिया अँड ओमेटिंग येतो. जीआयटी डिस्टर्बन्स, नॉशिया, ओमेटिंग, डायरिया, ॲब्डोमिनल पेन, एनोरेक्झिया. त्यानंतर क्लासिकल एक आहे एंडोक्राईनचा विचार केला तो गायनोकोमेस्टिया ऍडव्हर्स इफेक्ट दिसतो.
हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन ही काही पेशंटमध्ये दिसते, स्किन रॅश आणि CNS ऍडव्हर्स इफेक्ट, ते नॉन स्पेसिफिक आहे. त्यामध्ये हेडेक, मेंटल कन्फ्युजन, रेस्टलेसनेस, डिसओरिएंटेशन, सायकोसिस, ब्लड विजन, लॉस ऑफ कलर परसेप्शन, हे क्लासिकल येलो विजन म्हणतो आपण त्याला. तर झॅन्थोप्सिया, MCQ जर आला तर तुम्हाला माहित पाहिजे, आणि फटीग. तर CNS मध्ये हे ऍडव्हर्स इफेक्ट येतात. तर GIT ऍडव्हर्स इफेक्ट, CNS ऍडव्हर्स इफेक्ट, एंडोक्राईन ऍडव्हर्स इफेक्ट आणि हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन, हे 4 ग्रुप एक्स्ट्रा कार्डियक मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि यू हाऊ विल यू ट्रीट दिस, व्हॉट टू डू इफ एक्स्ट्रा कार्डियक ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ, आणि व्हॉट टू डू इफ कार्डियक ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ. तर एक्स्ट्रा कार्डियक ऍडव्हर्स इफेक्ट आल्यानंतर ते त्या कंडिशन मध्ये आपल्याला फक्त डिगोक्सिनचा डोस रिडक्शन करणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा कार्डियक ऍडव्हर्स इफेक्ट रिक्वायर्स नो मोर दॅन रिड्युसिंग द डोस ऑफ डिगोक्सिन. डोस कमी करा, एक्स्ट्रा कार्डियक ऍडव्हर्स इफेक्ट कमी होणार आहे. कमिंग टू द कार्डियक ऍडव्हर्स इफेक्ट, तर ऑलमोस्ट एव्हरी टाइप ऑफ अरेथमिया कॅन बी प्रोड्यूस बाय डिगोक्सिन. डिजिटॅलिस मुळे मेनी टाईप ऑफ अरेथमिया होऊ शकतात. त्यामुळे तो देताना फार काळजी घ्यायची. कोणते टाईपचे अरेथमिया होऊ शकतात ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कोणकोणते अरेथमिया होऊ शकतात ते लक्षात ठेवायचे. आता याच्यात एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू आणि MBBS पॉईंट ऑफ व्ह्यू मी फार डिटेल डिस्कस केलेलं आहे. तेवढं न करता फक्त एवढं जे मी सांगितलंय कार्डियक ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. एक तर तुम्हाला माहिती आहे डिगोक्सिन प्रोड्यूस ब्रॅडिकार्डिया. ओके, तर ते तुम्ही लक्षात ठेवू शकतात. ओके, तर पल्सस बायजेमिनी, आता हे टाईप ऑफ अरेंजमेंट आहे, त्यात मी डिटेल जाणार नाही. पल्सस बायजेमिनी, नोडल और वेंट्रिकुलर एक्स्ट्रासिस्टॉल, वेंट्रिकुलर टॅकिकार्डिया, वेंट्रिकुलर फिब्रिलेशन, आणि पार्शियल और कम्प्लीट AV ब्लॉक्स. AV नोडच्या तिथं इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड AV नोडचा वाढतो, म्हणजे इम्पल्स ट्रान्समिशन स्लो होतं, म्हणून तिथं AV नोड पार्शियली ब्लॉक होतो, कधी कधी कम्प्लीट ब्लॉक होतो. म्हणजे पार्शियल किंवा कम्प्लीट AV ब्लॉक. आणि सुप्रा वेंट्रिकुलर अरेथमिया, हे टाईपचे अरेथमिया डिगोक्सिनमुळे दिसू शकतं. वेंट्रिकुलर बायजेमिनी इज द मोस्ट कॉमन अरेथमिया सीन विथ डिगोक्सिन. एवढंच लक्षात ठेवा. पल्सस बायजेमिनी, नोडल और एक्स्ट्रासेल, नोडल और वेंट्रिकुलर एक्स्ट्रासिस्टल, वेंट्रिकुलर टैकिकार्डिया, वेंट्रिकुलर फिब्रिलेशन, पार्शियल और कंप्लीट AV ब्लॉक, सुप्रा वेंट्रिकुलर अरेथमिया. आता हे जर अरेथमिया आले तर ते ट्रीट कसं करायचं? ओके, हे अरेथमिया आले तर हे ट्रीट कसं करायचं त्याविषयीचं नॉलेज तुम्हाला थोडं माहित पाहिजे. आता ज्यांना टॅकी अरेथमिया होतो त्यासाठी काय करायचं? तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हायपोकॅलेमिया जर झाला तर डिगोक्सिनची टॉक्झिसिटीचे चान्सेस वाढतात, कारण हायपोकॅलेमिया रिस्पॉन्सिबल फॉर फॉस्फोरायलेशन ऑफ अल्फा सब युनिट, आणि अल्फा सब युनिट ऑफ Na+K+ ATPase पंप जर फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये असेल तर तिथं डिगोक्सिन फर्मली बाइंड होईल. याच्या उलट जर हायपर कॅलेमिया असेल बॉडीमध्ये, तर देर इज ए डिफॉस्फोरायलेशन ऑफ अल्फा सब युनिट, अँड ड्यू टू दॅट डिगोक्सिन रॅपिडली रिलीज फ्रॉम द बाइंडिंग साइट. ओके, अँड ड्यू टू दॅट ऍक्शन ऑफ डिगोक्सिन इज टर्मिनेटेड. त्यामुळं आपण डिगोक्सिन टॉक्झिसिटी मध्ये पोटॅशियमची लेव्हल वाढवतो बाय गिव्हिंग KCl. पण क्रोनिक डिगोक्सिन टॉक्झिसिटी म्हणजे क्रोनिक यूज ऑफ डिगोक्सिन असेल त्यावेळेसच आपण हे KCl यूज करतो. तर बघा, वेन देर इज अ टॅकी असेल, ओके, तर क्रोनिक यूजमुळे झालेला असेल, किंवा डिगोक्सिनमुळे डायुरेटिक यूज केले आणि पेशंट हायपोकॅलेमिया मध्ये केला, लूप डायुरेटिक, थायझाइड डायुरेटिक केले, कारण हार्ट फेल्युअर मध्ये डायुरेटिक पण यूज करावं लागतात. मग डायगोक्सिन डायुरेटिक एकत्र यूज केल्याने डायुरेटिकमुळे जर हायपोकॅलेमिया झाला आणि त्यामुळे डिगोक्सिन टॉक्झिसिटी झाली, ह्या दोन कंडिशन मध्ये आपण KCl यूज करतो 20 मिलीमोल पर आवर ओरली और IV. मॅक्झिमम 100 मिलीमोल आपण देतो. 20 मिलीमोल पर आवर आपण ओरली किंवा IV देतो. ओके,
मग तुम्हाला मी सांगितलंय हा एक्स्ट्रा सेल्युलर पोटॅशियम डिसफॉस्फोरायलेट Na प्लस के प्लस एटीपेज resulting in decreased binding of glycoside to Na plus K plus ATPase, hence limiting digitalis action. KCl should not be used if this tachyarrhythmia is due to acute ingestion of digitalis because in such case plasma potassium remain high. त्या acute ingestion of digoxin मध्ये पोटॅशियम लेवल ही जास्तच असते, त्यामुळे त्यात आपण यूज करायचं नाही. त्याचप्रमाणे टॅकीअरेथमिया बरोबर एव्ही ब्लॉक असेल, ओके, पार्शियल ईव्ही ब्लॉक असेल, टॅकीअरेथमिया आहे प्लस पार्शियल ईव्ही ब्लॉक असेल, त्यात पण पोटॅशियम आपण यूज करायचं नाही. ओके, पोटॅशियम इज कॉन्ट्राइंडिकेटेड इफ एव्ही ब्लॉक इज प्रेझेंट बिकॉज इट मे प्रेसिपिटेट कम्प्लीट एव्ही ब्लॉक इन सच पेशंट. म्हणजे टॅकीअरेथमिया बरोबर जर ऍडिशनल पार्शियल ईव्ही ब्लॉक पण पेशंट मध्ये असेल तर त्यात पोटॅशियम दिल्याने पार्शियल ईव्ही ब्लॉकचं कन्व्हर्जन कम्प्लीट ईव्ही ब्लॉक मध्ये होतं. तर टॅकी अरेंजमेंट मध्ये कधी यूज करायचं हे मी तुम्हाला सांगितलं. व्हेंट्रिक्युलर अरेंज म्हणजे केसीएल कसं यूज करायचं. व्हेंट्रिक्युलर अरेंजमेंट असेल तर लिग्नोकिन इज द ड्रग ऑफ चॉईस फॉर डिजिटॅलिस इंड्यूस व्हेंट्रिक्युलर टॅकी अरेंजमेंट व्हाईल फिनिटोइन अँड MgSO4 आर अल्टरनेटिव्ह. म्हणजे लिग्नोकेन अँटी अरेथमिक ड्रग आपण व्हेंट्रिक्युलर अरेंजमेंट मध्ये यूज करतो. लिग्नोकेन हा लोकल अॅनेस्थेटिक पण आहे आणि लिग्नोकेनला अँटी अरेथमिक ऍक्शन पण आहे. लिग्नोकेनलाच लिडोकेन असंही म्हणतात. तर व्हेंट्रिक्युलर अरेथमिया डिजिटॅलिस मुळे जर झालेला असेल तर त्यासाठी आपण लिग्नोकेन देतो. अल्टरनेटिव्ह ड्रग्स त्यामध्ये फिनिटोइन किंवा MgSO4 आहे. सुप्रा व्हेंट्रिक्युलर अरेथमिया असेल तर वी यूज प्रोपेनॉलॉल IV किंवा ओरली. आणि पेशंटला एव्ही ब्लॉक असेल किंवा ब्रॅडी अरेथमिया असेल, ब्रॅडी कार्डिया असेल तर तिथं आपण ॲट्रोपिन देतो. ॲट्रोपिन टॅकीकार्डिया म्हणजे हार्ट रेट वाढवतो, ॲट्रोपिन एव्ही कंडक्शन वाढवतो. म्हणून एव्ही ब्लॉक किंवा ब्रॅडी अरेथमिया असेल तर ॲट्रोपिन 0.6 to 1.2 mg आपण इंट्रामस्क्युलरली देतो. तर ह्या अरेथमियाची मॅनेजमेंट पण तुम्हाला त्या ऍडव्हर्स इफेक्ट लिहिल्यानंतर तुम्ही लिहिली तर तुम्हाला चांगले मार्क्स पडू शकतात. आता डिजिबाईन नावाचा ड्रगही आपण डिगॉक्झिन टॉक्झिसिटी मध्ये देतो. ही अँटीबॉडी आहे. ओके, इट इज अ अँटी डिगॉक्झिन अँटीबॉडी and it is the most effective drug and it is reserved for the treatment of life threatening arrhythmias induced by digoxin. समजा लाईफ थ्रेटनिंग अरेंजमे डिगॉक्झिन बरोबर झालेले आहे तर त्यावेळेस हा ड्रग आपण एज ए डिगॉक्झिनच्या अगेन्स्ट यूज करतो. अँटी डिगॉक्झिन अँटीबॉडी डिगॉक्झिनला न्यूट्रलाइज करण्यासाठी IV इन्फ्युजनने आपण ते देतो. ओके, तर तो डिगॉक्झिनला बाइंड होऊन त्याला न्यूट्रलाइज करणार आहे. ओके, अँटी डिगॉक्झिन अँटीबॉडी डिजिबाइंड. ओके, त्यानंतर दोन इम्पॉर्टंट पॉइंट तुम्हाला माहित पाहिजे, नाही लक्षात ठेवले तरी चालेल. नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू हे दोन पॉइंट लक्षात पाहिजे. मध्ये कधी कधी आपण डीसी शॉक देतो. ओके, पेशंटला जे कार्डिओवर्जन करण्यासाठी अरेथमिया जर झाला तर आपण शॉक देतो चेस्टच्या तिथं, डीसी शॉक म्हणतो आपण. तर त्याचं एम असतं की अरेथमियाचा जो पेशंट आहे त्याचं परत रिदम साइन नॉर्मल रिदम मध्ये कन्वर्ट करणं, त्याला कार्डिओवर्जन असं म्हणतात. परंतु डिगॉक्झिन इंड्यूस अरेथमिया मध्ये कार्डिओवर्जन बाय डीसी शॉक इज कॉन्ट्राइंडिकेटेड because it can itself induce arrhythmia in digitalis toxicity by unmasking several conduction defects. म्हणजे डिजिटॅलिस मुळे जे अरेथमिया होतो, डिजिटॅलिस इंड्यूस अरेथमिया, यामध्ये डीसी शॉक देऊन कार्डिओवर्जन बाय डीसी शॉक देऊन करणं आपण अवॉइड केलं पाहिजे, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. त्याचप्रमाणे डिगॉक्झिन टॉक्झिसिटी मध्ये हिमोडायलिसिस किंवा फोर्स डायुरेसिस आपण यूज केलं नाही पाहिजे. हिमोडायलिसिस इफेक्टिव्ह नाही कारण त्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त आहे. तर आता हे झालं ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ डिगॉक्झिन. त्यात कार्डियाक आणि एक्स्ट्रा कार्डियाक ऍडव्हर्स इफेक्ट यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं. आता ही पण स्लाइड तुम्हाला नाही लक्षात राहिली ते चालेल, हे नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला एक्झाम मध्ये कोणीही विचारणार नाही. हे एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू MBBS स्टुडंट्सला आम्ही सांगताना ह्या गोष्टी सांगतो. त्यात
जे एंट्रन्स ओरिएंटेड क्वेश्चन असतात त्यासाठी हे लागतं. युनिव्हर्सिटी लेवलला इतकं डिटेल तुम्हाला विचारणार नाही डिगोक्सिन. कॉन्ट्रा इंडिकेशन ओके ऑफ डिगोक्सिन किंवा डिगोक्सिनची साईड इफेक्ट कोणत्या कंडिशन मध्ये वाढू शकतात, त्याच्याने एक स्लाइड आहे, ते नाही लक्षात ठेवली तरी चालू शकतं. फर्स्ट आपण एकदा ते ओव्हरलुक करू. कॉन्ट्रा इंडिकेशन्स ऑफ डिगोक्सिन, त्याचं एक निमोनिक आहे, कॉन्ट्रा इंडिकेटेड इन वीक हार्ट. C for carditis, acute myocarditis caused by diphtheria, rheumatic fever. त्यामध्ये आयनोट्रॉपिक रिस्पॉन्स इज पुअर आणि अरेथमियाची रिस्क वाढते. दुसरं इच्छेमिया, मायोकार्डियल इच्छेमियामध्ये पण अरेथमियाची रिस्क वाढते. WPW सिंड्रोम, त्याला उल्फ पार्किन्सन्स व्हाईट सिंड्रोम म्हणतात. यामध्ये व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनची रिस्क वाढते डिगोक्सिन दिल्याने. हायपोकॅलेमिया असेल तर डिगोक्सिनची जास्त फर्मली डिगोक्सिन फॉस्फोरायलेटेड अल्फा सब युनिटला बाइंड होणे ऍक्शन वाढेल. त्यामध्ये डिगोक्सिन कॉन्ट्राइंडिकेटेड. हायपोकॅलेमिया एल्डरली पेशंटला जर एव्ही ब्लॉक असेल, रिनल फेल्युअर पेशंट असेल किंवा थायरॉइड डिसऑर्डर असेल, हायपो किंवा हायपरथायरॉइडिझम, यामध्ये जनरली डिगोक्सिन कॉन्ट्राइंडिकेटेड असतं. आता हे फक्त नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. कार्डायटिस, इच्छेमिया, WPW सिंड्रोम, हायपोकॅलेमिया, एल्डरली पेशंट, रिनल फेल्युअर, एव्ही ब्लॉक, हायपो और हायपरथायरॉइडिझम. त्यानंतर कोणते फॅक्टर डिओक्सिन टॉक्झिसिटी प्रिडिस्पोज करतात, हे पण तुम्हाला नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं आहे. मेटाबॉलिक कंडिशन जर पेशंटमध्ये असतील, हायपोकॅलेमिया, हायपोमॅग्नेसिमिया आणि हायपरकॅल्सेमिया, ह्या डिओक्सिन टॉक्झिसिटी वाढवतात. म्हणजे मेटाबॉलिक कॉम्प्लिकेशन पेशंटमध्ये हे असतील, हायपोकॅलेमिया, हायपोमॅग्नेसिमिया, हायपरकॅल्सेमिया, तर डिओक्सिनची टॉक्झिसिटीचे चान्सेस जास्त आहेत. कोणत्या ड्रग बरोबर डिगोक्सिनची टॉक्झिसिटी वाढू शकते? तुम्हाला तर ऑलरेडी मी सांगितलं, डायुरेटिक्स जे हायपोकॅलेमिया करतात. त्या व्यतिरिक्त क्विनिडिन जे डिगोक्सिनचं इलिमिनेशन इनहिबिट करतं, व्हरापामिल, डिल्टॅझेम हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. नॉन डायहायड्रोपायरिडिन, ॲमिओडॅरॉन, प्रोपॅफेनॉन, तर हे ड्रग डिगोक्सिनची टॉक्झिसिटी वाढू शकतात. ॲमिओडॅरॉन, प्रोपॅफेनॉन, क्विनिडिन, व्हरापामिल, डिल्टॅझेम हे सगळे म्हणजे अरेथमियामध्ये यूज केले जाणारेच ड्रग आहे, पण ते डिगोक्सिनची टॉक्झिसिटी वाढवू शकतात. कोणत्या डिसीजमध्ये डिगोक्सिनची टॉक्झिसिटी दिसून येऊ शकते? पार्शियल एव्ही ब्लॉक, मायोकार्डायटिस, WPW सिंड्रोम, हायपो किंवा हायपरथायरॉइडिझम, रिनल फेल्युअर. ओके, डिगोक्सिन इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन रिनल फेल्युअर आपण पाहिलेलं आहे. ओके, डिजिटॉक्सिन आता यूज करत नाही. डिजिटॉक्सिनचं मेटाबॉलिझम होतं, त्यामुळे तो हिपॅटिक फेल्युअर मध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. पण डिजिटॉक्सिन आपण यूज करत नाही, त्याविषयी आपण नाही लक्षात ठेवलं तरी चालू शकतं. ड्रग इंटरॅक्शन ही तुम्हाला कोणी विचारणार नाहीत, तरी सुद्धा म्हणजे ड्रग इंटरॅक्शन विषयी एक ड्रग इंटरॅक्शन तरी तुम्हाला माहित पाहिजे. एक म्हणजे डायुरेटिक्स आणि डिगोक्सिनची ड्रग इंटरॅक्शन, जी तुम्हाला आता समजलेली आहे की लूप डायुरेटिक, थायाझाईड डायुरेटिक जर डिगोक्सिन बरोबर यूज केले तर डिगोक्सिनच्या टॉक्झिसिटीची रिस्क वाढते. आणि हार्ट फेल्युअर मध्ये हे दोन्ही ड्रग यूज होतात. तर तुम्हाला कोणी विचारलं की हा लूप डायुरेटिक, थायाझाईड डायुरेटिक बरोबर डिगोक्सिनची टॉक्झिसिटी कशी वाढते, तर येस, लूप डायुरेटिक, थायाझाईड डायुरेटिक हायपोकॅलेमिया करतात. हायपोकॅलेमियामुळे डिगोक्सिन will bind more firmly with Na plus K plus ATPase pump at alpha subunit, and due to that action of digoxin is increased. तर ते तुम्हाला माहित पाहिजे. कॅल्शियम जर दिलं डिगोक्सिन बरोबर तर कॅल्शियम सिनर्जायझेस विथ डिजिटॅलिस. कॅल्शियम जास्त एंटर होईल, हार्ड मसल मध्ये जास्त इफेक्ट येऊ शकतो. कॅल्शियम सिनर्जायझेस विथ डिजिटॅलिस प्रेसिपिटेट टॉक्झिसिटी. क्विनिडिन नावाचा जो ड्रग आहे, अँटी अरिथमिक ड्रग, ते नंतर व्हरापामिल, डिल्टॅझेम, ॲमिओडॅरम, प्रोपॅफेनॉन, हे जे सगळे ड्रग मी सांगितले, इवन कॅप्टोप्रिल, हे डिगोक्सिनची टॉक्झिसिटी वाढवतात बाय इनहिबिटिंग इट्स एक्सक्रीशन. त्यामुळं त्यांचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं साईड इफेक्ट येतात. ॲड्रेनर्जिक ड्रग आपण डिगोक्सिन बरोबर दिले तर अरेथमियाची रिस्क वाढते. ॲड्रेनर्जिक ड्रग पण
एफटोपिक नोड्स ऍक्टिव्हेट करतात, त्यामुळे टॉक्झिसिटी वाढते. डिगॉक्झिनचं ऍब्सॉर्प्शन काही ड्रग रिड्यूस करतात, काही ड्रग वाढवतात. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. मेटोक्लोप्रामाइड, सुक्राल्फेट, अँटॅसिड, निओमायसिन, सल्फासॅलाझाईन डिगॉक्झिनचं ऍब्सॉर्प्शन कमी करतात. आणि ॲट्रोपिन, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन ड्रग डिगॉक्झिनचं ऍब्सॉर्प्शन वाढवतात. त्याचप्रमाणे डिगॉक्झिनचा इफेक्ट एव्ही नोडवर काय आहे आपण पाहिला, की ते इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड एव्ही नोडचा वाढवतात. म्हणजेच इम्पल्स कंडक्शन ऍट एव्ही नोड स्लो होतं, म्हणजेच निगेटिव्ह ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट त्यांना आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तर दुसरे ड्रग जे पण अदर ड्रग आहेत ते पण जर सेम इफेक्ट दाखवत असेल एव्ही नोडवर, तर ऍड ऑन इफेक्ट होऊन साईड इफेक्टचे चान्सेस वाढतात. जसं आपण म्हणतो बीटा ब्लॉकर्स आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर एकत्र नाही द्यायला पाहिजे, कारण दोन्ही कार्डिओ डिप्रेशन ड्रग आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे मग डिगॉक्झिन पण एव्ही कंडक्शन डिले करतं, बीटा ब्लॉकर पण एव्ही कंडक्शन डिले करतं. बरोबर आहे. त्यामुळे इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढतो. डिल्टेझम व्हरापाम्पिन पण एव्ही कंडक्शन डिले करतं, इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढतो. त्यामुळे हे ड्रग एकत्र देताना ऍडिटिव्ह इफेक्ट येऊन एव्ही कंडक्शन जास्त सप्रेस होऊ शकतं. म्हणून हे इंटरॅक्शन हे लक्षात ठेवली पाहिजे. जर ॲट्रियल फिब्रिलेशन मध्ये आपल्याला व्हेंट्रिकलला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण डिगॉक्झिन देत आहोत आणि व्हेंट्रिक्युलर प्रोटेक्शन जे आहे किंवा व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन आपण प्रिव्हेंट करत आहोत आणि ते डिगॉक्झिन होत नसेल, तर मग त्यात आपण बीटा ब्लॉकर किंवा डिल्टाझम व्हरापामिल ऍड करू शकतो. परंतु त्यामुळं एव्ही कंडक्शन जास्त सप्रेस होऊ शकतं. त्यामुळे हे रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. सक्सेनिल कोलिन जो शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल रिलॅक्सेंट आहे, तो पण डिगॉक्झिनची टॉक्झिसिटी वाढवू शकतो. अरेथमिया डिगॉक्झिन मुळे जे होणार आहे त्याचे चान्सेस वाढू शकतो. तर इंटरॅक्शन पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाच्या नाहीये, पण ऍटलिस्ट डायुरेटिक आणि डिगॉक्झिन ही इंटरॅक्शन तुम्ही लक्षात ठेवावी. इंटरॅक्शन हे जेव्हा आपण पेशंट ट्रीट करतो, आयसीयू मध्ये तुम्ही जेव्हा ते ड्रग यूज करतात, तर आयसीयूच्या पेशंटला मल्टिपल ड्रग्ज आपण यूज करतो, त्यामुळे इंटरॅक्शनचे चान्सेस जास्त असतात. म्हणून ते प्रॅक्टिस पॉइंट ऑफ व्ह्यू ह्या इंटरॅक्शन महत्वाच्या आहेत. तर सगळ्याच इंटरॅक्शन लक्षात ठेवणं पॉसिबल नाही. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही ड्रग ते यूज करता आयसीयू मध्ये, त्यावेळेस तुम्ही ओव्हरलुक केलं तरी तुम्हाला लक्षात येऊ शकतं, रिवाईज केलं तरी लक्षात येऊ शकतं कोणते इंटरॅक्शन होऊ शकतात. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इंटरॅक्शन वर क्वेश्चन येणार नाही, लॉंग क्वेश्चन मध्ये इंटरॅक्शन विचारणार नाही. ठीक आहे. युजेस काय आहे डिगॉक्झिनचे? हार्ट फेल्युअर मध्ये आपण डिगॉक्झिन यूज करतो, ॲट्रियल फिब्रिलेशन आणि फ्लटर मध्ये डिगॉक्झिन यूज करतो. तर हार्ट फेल्युअर मध्ये इट इन्क्रीजेस फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, इजेक्शन फ्रॅक्शन इम्प्रूव्ह होतं, टिश्यू परफ्युजन इम्प्रूव्ह होतं. आणि सिम्पॅथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटी आणि कॉम्पेन्सेटरी इन्क्रीज इन सॉल्ट अँड वॉटर रिटेन्शन दोन्ही काउंटरॅक्ट होतं, पेशंट मध्ये इम्प्रूव्हमेंट होते. तर डिगॉक्झिन इन्क्रीजेस कार्डियक आउटपुट विदाउट दॅट प्रपोर्शनेट ऑक्सिजन डिमांड तो वाढवत नाही. त्याचं रिझन आहे की तो हार्ट रेट कमी करतो, सिस्टोल शॉर्टन करतो. त्यामुळं जरी डिगॉक्झिननी कार्डियक आउटपुट वाढवलं तरी पण ऑक्सिजन डिमांड तेवढी वाढवत नाही. तर हार्ट फेल्युअर मध्ये आपण डिगॉक्झिन कधी यूज करतो? हार्ट फेल्युअर नॉट रिस्पॉन्डिंग टू एसी इनहिबिटर, एआरबीज, बीटा ब्लॉकर्स, डायुरेटिक आपण यूज करतो डिगॉक्झिन. ॲट्रियल फिब्रिलेशन विथ हार्ट फेल्युअर असेल तर आपण डिगॉक्झिन यूज करतो, कारण हार्ट फेल्युअर पण तो इम्प्रूव्ह करेल आणि ॲट्रियल फिब्रिलेशनही तो इम्प्रूव्ह करेल. आणि क्रोनिक हार्ट फेल्युअर मध्ये आपल्याला मेंटेनन्स पॉइंट ऑफ व्ह्यू आयनोट्रॉपिक ड्रग द्यायचा असेल तर डिगॉक्झिन इज द ओनली ड्रग वी यूज फॉर मेंटेनन्स पर्पज. डिगॉक्झिनचे यूज
करताना काही लिमिटेशन्स आहे. एक म्हणजे त्याची मार्जिन ऑफ सेफ्टी लो आहे. एक कार्डियक एक्स्ट्रा कार्डियक ऍडव्हर्स इफेक्ट आपण पाहिलेले आहे. तो कोर्स ऑफ द डिसीज अल्टर करत नाही, तो फक्त इम्प्रुव्हमेंट इन द कार्डियक आउटपुट करतो. त्यामुळे जो हार्ट फेल्युअरचा जो कोर्स आहे, डिसीजची जी प्रोग्रेस आहे ती अफेक्ट होत नाही. हार्ट फेल्युअरचा जो प्रोग्रेस ऑफ द डिसीज आहे, ते कोणते ड्रग प्रोग्रेस ऑफ द डिसीज अरेस्ट करतात, तर त्यामध्ये एसी इनहिबिटर आहेत, एआरबीज आहेत, बीटा ब्लॉकर्स आहेत, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट स्पायरोनोलॅक्टोन आहे. परंतु डिगॉक्झिन हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये सिम्पटमॅटिक इम्प्रूव्हमेंट करतो. हार्ट फेल्युअरमध्ये these drugs do not alter the course of the disease. आणि आयनोट्रॉपिक ड्रग राईट साइडेड हार्ट फेल्युअर मध्ये उपयुक्त नसतात. त्यामध्ये आपल्याला डायुरेटिक आणि व्हॅसोडायलेटर यूज करावं लागतात. आपण आयनोडायलेटर यूज करू शकतो त्यातल्या त्यात, जर आपल्याला आयनोट्रॉपिक ड्रग ग्रुप मधला यूज करायचा आहे, कारण आयनोडायलेटरला व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी आहे ऍडिशनल. आयनोट्रॉपिक तर आहेत पण व्हॅसोडायलेटर पण आहे, इनॅम्ब्रिनॉन, मिल्ड्रिनॉन, लिवासिमेंटॉन. नेक्स्ट, कार्डियक अरेथमिया, आर्टियल फिब्रिलेशन आणि फ्लटर. जर 2 मार्कला तुम्हाला विचारलं की हाऊ डिगॉक्झिन इज इफेक्टिव्ह इन ॲट्रियल फिब्रिलेशन आणि फ्लटर, तर तुमचं उत्तर पाहिजे 2 लाईन मध्ये लिहायचंय की डिगॉक्झिन decreases AV conduction, and due to that effective refractory period of AV node and bundle of His is increased. Due to this action, transmission of impulses from atria to ventricle decreases. So we can protect the ventricle in atrial flutter and fibrillation by increasing effective refractory period of AV node and bundle of His. ॲट्रियल फिब्रिलेशन आणि ॲट्रियल फ्लटरच्या पेशंटमध्ये डिगॉक्झिन व्हेंट्रिकलला प्रोटेक्ट करण्यासाठी वापरतो आपण, म्हणजे पेशंटला व्हेंट्रिक्युलर अरेथमिया होऊ नये म्हणून. डिगॉक्झिन ॲट्रियल फ्लटर किंवा ॲट्रियल फिब्रिलेशनच्या पेशंटमध्ये, ॲट्रियल फिब्रिलेशन म्हणजे ॲट्रिया 250-300 कॉन्ट्रॅक्ट होत असतो. ॲट्रियल फ्लटर मध्ये पण पर मिनिट कॉन्ट्रॅक्शन खूप असतं. आणि ॲट्रियल फिब्रिलेशन आणि फ्लटर मध्ये 2 प्रकारचे ड्रग यूज केले जातात. एक जो आहे त्या ग्रुपला असं म्हणतात रिदम कंट्रोल. रिदम कंट्रोल म्हणजे ॲट्रियल फिब्रिलेशन, ॲट्रियल फ्लटर जे आहे ते परत सायनस रिदम मध्ये कन्वर्ट करणं, म्हणजे ॲट्रिया परत जे सायनस रिदमने कॉन्ट्रॅक्ट होईल, म्हणजे जो हार्ट रेट आहे 60 ते, ॲट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन मिनिटाला 60 ते 100च्या मध्ये येईल, त्याला रिदम कंट्रोल करणारे ड्रग म्हणतात. म्हणजे ॲट्रियल फिब्रिलेशन किंवा फ्लटर रिव्हर्ट करणं, रिव्हर्स करणारे ड्रग, त्यामध्ये आपण ॲम्योडॅरॉन नावाचा ड्रग यूज करू शकतो. ॲम्योडॅरॉन नावाचा ड्रग यूज करू शकतो, जो ॲट्रियल फिब्रिलेशन, ॲट्रियल फ्लटर परत रिव्हर्स करेल, रिव्हर्स टू द सायनस रिदम. पण कधी कधी हे ॲम्योडॅरॉन ॲट्रियल फिब्रिलेशन, ॲट्रियल फ्लटर सायनस रिदमला कन्वर्ट करायला, म्हणजे त्या ड्रगने ते रिव्हर्स होत नाही. अशा वेळेस दुसरा ऑप्शन येतो टू प्रोटेक्ट व्हेंट्रिकल. त्यासाठी आपण रेट कंट्रोल करणारे ड्रग देतो, जे एव्ही कंडक्शन स्लो करतात, इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड ऑफ एव्ही नोड वाढवतात. मग त्यासाठी आपण डिगॉक्झिन, बीटा ब्लॉकर, नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज करतो. ते ॲट्रियापासून व्हेंट्रिकलला जाणारे इम्पल्स ब्लॉक करतात आणि त्याच्यामुळे सगळेच इम्पल्स व्हेंट्रिकल पर्यंत जात नाही. पार्शियल एव्ही ब्लॉक सारखी कंडिशन डेव्हलप होते, किंवा आपण म्हणू शकतो एव्ही कंडक्शन डिले होतं. म्हणजे व्हेंट्रिकल एका मिनिटात 300 जरी कॉन्ट्रॅक्ट होत असेल, तर ॲट्रिया जरी एका मिनिटात 300 कॉन्ट्रॅक्ट होत असेल, तर डिगॉक्झिन देऊन आपण व्हेंट्रिकलला प्रोटेक्ट करणार. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन मिनिटाला आपण 60 ते 110, 120च्या मध्ये ठेवायचा प्रयत्न करणार.
जरी वेंट्रिकल जरी ॲट्रियल फिब्रिलेशन मध्ये ॲट्रिया 300, 250, 300 ने कॉन्ट्रॅक्ट होत असेल कंटिन्युअसली, तरी जर आपण वेंट्रिकल प्रोटेक्ट केले तरीही पेशंटमध्ये म्हणजे पेशंट सर्वाईव्ह होऊ शकतो. बरोबर आहे. तर त्याला आपण रेट कंट्रोल मेथड असं म्हणतो. तुम्ही ECG काढले तर त्यामध्ये ॲट्रियल फिब्रिलेशन तुम्हाला दिसणारच आहे. डिगोक्सिन दिल्यानंतर फक्त व्हेंट्रिक्युलर रेट कंट्रोल झालेला तुम्हाला दिसेल. तर ॲट्रियल फिब्रिलेशन तो रिव्हर्ट करत नाही डिगोक्सिन, तो व्हेंट्रिकलला प्रोटेक्ट करतो. ओके. आणि इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड कसा वाढतो डिगोक्सिन दिल्याने? AV नोडचा आणि बंडल ऑफ हिथचा व्हॅगोमायमेटिक ऍक्शन, म्हणजे वॅगस पॅरासिम्पॅथेटिक नर्व आहे त्याच्यासारखी ऍक्शन. दुसरं सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी कमी करणं म्हणजे अँटी ॲड्रिनर्जिक ऍक्शन. आणि तिसरं डायरेक्ट इफेक्ट ऑन AV नोड अँड बंडल ऑफ हिथ, म्हणजे डायरेक्ट ऍक्शन, व्हॅगोमायमेटिक ऍक्शन आणि अँटी ॲड्रिनर्जिक ऍक्शन. ह्या 3 ऍक्शनमुळं इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड ऑफ AV नोड अँड बंडल ऑफ हिथचा वाढतो. आणि त्याच्यामुळे ॲट्रियल फिब्रिलेशन आणि ॲट्रियल फ्लटर मध्ये आपण डिगोक्सिन देतो. लक्षात आलंय हे? इथपर्यंतचा डिगोक्सिन पार्ट समजलाय? आवाज येतोय ना? हो यस सर. सर. थोडा मोठा आहे डिगोक्सिन, फक्त तुम्हाला त्याचं सारांश लक्षात ठेवायचा आहे. आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कॉन्ट्रा इंडिकेशन किंवा त्यांची टॉक्झिसिटी कशाने वाढते किंवा ड्रग इंटरॅक्शन हे लॉंग क्वेश्चनला विचारले जाणार नाही. ठीक आहे. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू प्रिपेअर करताना सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये तो डिगोक्सिन तुम्ही प्रिपेअर करावा. आता तुम्हाला जर आयनोट्रोपिक ड्रग शॉर्ट नोट आली तर तुम्हाला डिगोक्सिन तर लिहिणं आहेच, पण अदर आयनोट्रोपिक ड्रग कोणते आहेत जे आपण ANS मध्ये शिकलेलो आहेत आणि तुम्हाला पण माहित आहे हार्ट फेल्युअर मध्ये कोणते आयनोट्रोपिक ड्रग देतात. ICU सेटअप मध्ये तुम्ही पाहिलेलं असेल डोपामाइनची ड्रीप, डोब्युटामाइनची ड्रीप, ते पण आयनोट्रोपिक ड्रग आहे. तर डोपामाइन आणि डोब्युटामाइन मध्ये फरक काय हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ANS मध्ये मी डिटेलमध्ये ते घेतलेलं आहे. ओके. तर डोपामाइन, डोब्युटामाइन आपण डिकॉम्पन्सेटेड हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो. डोपामाइन इज द ड्रग ऑफ चॉईस इन केस ऑफ डिकॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर विथ ओलिगोयुरिया. कार्डिओजेनिक शॉक विथ ओलिगोयुरिया असेल तर डोपामाइन यूज करा, कारण हे कार्डियाक आउटपुट तर वाढवतात पण रिनल ब्लड फ्लो पण वाढवतात हे ड्रग, डोपामाइन नावाचा ड्रग. त्यामुळे कार्डिओजेनिक शॉक विथ ओलिगोयुरिया असेल तर डोपामाइन ड्रग ऑफ चॉईस आहे. फक्त कार्डिओजेनिक शॉक असेल तर डोब्युटामाइन यूज करा. पण कार्डिओजेनिक शॉक विथ ओलिगोयुरिया आलं आणि ड्रग कोणता यूज करायचा तर डोपामाइन. IV रूटने यूज करतो. आणि डोपामाइन हा ड्रग जो आहे तो डोज डिपेंडंट ऍक्शन दाखवतो. तो डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होतो, बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो, अल्फा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. डोज डिपेंडंट ऍक्शन आहे. लो डोस, मॉडरेट डोस, हाय डोस. लो डोसला यूज केलं तर तो डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होतो. डोपामाइन रिसेप्टर पेरिफेरली मुख्यतः रिनल ब्लड व्हेसलवर असतात आणि डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यामुळे रिनल व्हॅसोडायलेटेशन होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस डोपामाइन आपण लो डोसला यूज करतो लेस दॅन 2 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट, तर याला स्पेसिफिकली D1 रिसेप्टरवर ऍक्शन आहे. मॉडरेट डोसला यूज केलं 2 ते 10 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट, ह्या इन्फ्युजन रेटने आपण यूज केला 2 ते 10 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट डोसने, तर डोपामाइन आणि बीटा D1 रिसेप्टरवर ऍक्शन आहे. पण डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होऊन रिनल व्हॅसोडायलेटेशन होईल, बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढून कार्डियाक आउटपुट वाढणार आहे. ओके. आणि हायर डोसला यूज केलं मोर दॅन 10 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट, तर डोपामाइन रिसेप्टर, बीटा 1 रिसेप्टर आणि अल्फा 1 रिसेप्टरवर ऍक्शन आहे. आणि त्याच्यामुळं रिनल व्हॅसोडायलेटेशन डोपामाइन थ्रू होणार आहे, कार्डियाक कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि कार्डियाक आउटपुट वाढणार आहे बीटा 1 रिसेप्टर थ्रू, आणि अल्फा 1 ऍक्शन हायर डोसला ऍड झाल्यामुळं पेरिफेरल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होणार आहे. तर ही डोस डिपेंडंट ऍक्शन आहे डोपामाइनची. जनरली आपण 2 ते 10 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट डोसला यूज करू शकतो. ओके. जेणेकरून कार्डियाक आउटपुट पण वाढेल आणि रिनल व्हॅसोडायलेटेशन पण होईल. आता डोब्युटामाइन नावाचा ड्रग हा डोपामाइन पासूनच डिराईव्ह केलेला आहे, परंतु
त्याला डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्शन नाही. म्हणजे डोब्युटामाइन हा डोपामाइनचा डेरिव्हेटिव्ह आहे, डोपामाइन पासून ऑप्टेन झालेला ड्रग आहे, परंतु डोब्युटामाइन पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा, इट डज नॉट हॅव ऍक्शन ऑन डोपामाइन रिसेप्टर, त्यामुळे तो रिनल व्हॅसोडायलेटेशन करणार नाही. पण त्याला कोणती ऍक्शन आहे, तो बीटा 1, बीटा 2 आणि अल्फा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. आणि डोब्युटामाइन जर 2 ते 8 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट डोसला यूज केलं तर तो स्पेसिफिकली बीटा 1 सिलेक्टिव्ह अगोनिस्टिक ड्रग आहे. तर MCQ आहे, बीटा 1 सिलेक्टिव्ह अगोनिस्टिक ड्रग, द आन्सर इज डोब्युटामाइन. ओके, तो 2 ते 8 मायक्रोग्राम पर केजी पर मिनिट डोसला यूज केलं तर फक्त बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. त्यामुळे डिकॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर मध्ये म्हणजेच कार्डिओजेनिक शॉक मध्ये आपण हा यूज करतो. मग हार्ट फेल्युअर कोणत्याही कारणामुळे असेल तर आपण ते यूज करू शकतो जर पेशंट डिकॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर मध्ये असेल. हे झालं बीटा अगोनिस्ट, डोपामाइन, डोब्युटामाइन. आता न्यूअर काही ड्रग आलेले आहेत. फॉस्फोडायस्टेरेस 3 इनहिबिटर बायपायरिडिन्स, त्यामध्ये इनएम्ब्रिनॉन, मिल्ड्रिनॉन हे 2 ड्रग आहे. ओके, हे पण हार्ट फेल्युअर मध्ये यूज होतं. इनएम्ब्रिनॉन, पहिले त्याला एम्ब्रिनॉन म्हणायचं, आता त्याचं नाव आहे इनएम्ब्रिनॉन. आणि मिल्ड्रिनॉन हे ड्रग फॉस्फोडायस्टेरेस 3 एन्झाईम इनिबिट करतात. ह्या ग्रुपला बायपायरिडिन असंही म्हणतात. हा एन्झाईम सायक्लिक एएमपीचं मेटाबॉलिझम 5-AMP मध्ये करण्यासाठी वापरला जातो, फॉस्फोडायस्टेरेज एन्झाईम. आणि फॉस्फोडायस्टेरेज एन्झाईमचे टाइप्स आहे 1, 2, 3, 4 असे. तर हार्टमध्ये जनरली फॉस्फोडायस्टेरेस 3 असतं, ब्लड वेसलशी रिलेटेड असतं. ओके, तर फॉस्फोडायस्टेरेस 3 इनहिबिट झाल्यामुळं काय होईल, सायक्लिक एएमपीचं मेटाबॉलिझम 5-AMP मध्ये होणार नाही. सायक्लिक एएमपीची लेवल हार्ट मसलमध्ये वाढेल आणि ब्लड वेसलच्या स्मूथ मसलमध्ये वाढेल. कार्डियक मसलमध्ये सायक्लिक एएमपी वाढल्यामुळं कॉन्ट्रॅक्शन ऑफ कार्डियक मसल होतं, परंतु स्मूथ मसलमध्ये सायक्लिक एएमपी वाढल्यावर स्मूथ मसल रिलॅक्स होतं. कार्डियक मसलमध्ये सायक्लिक एएमपी वाढून कार्डियक मसलचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे कार्डियक आउटपुट वाढतं. कार्डियक मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं म्हणजे आयनोट्रॉपिक इफेक्ट येतो आणि ब्लड वेसलवर स्मूथ मसलमध्ये सायक्लिक एएमपी वाढल्यामुळे व्हॅसोडायलेटेशन होतं, तर व्हॅसोडायलेटरी इफेक्ट होतं. तर आयनोट्रॉपिक ऍक्शन पण आहे, व्हॅसोडायलेटरी ऍक्शन आहे, त्यामुळं ह्या ग्रुपला आयनो डायलेटर असंही म्हणतात. आयनो डायलेटर, आयनो डायलेटर. इनएम्ब्रिनॉनचा मेजर ऍडव्हर्स इफेक्ट आहे थ्रोम्बोसाइटोपिनिया, मिल्ड्रिनॉन बरोबर तो कमी आहे. तर हे पण ड्रग आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो. लास्ट जो ग्रुप आहे आयनोट्रॉपिक मध्ये, लिव्हासिमेंडॉन, जो कॅल्शियम सेन्सिटायझर आहे, जो ड्रग कॅल्शियम सेन्सिटायझर म्हणून ऍक्ट होतो. त्यामुळं कॅल्शियम सेन्सिटायझर लिव्हासिमेंडॉन यूज केल्याने सेन्सिटिव्हिटी ऑफ द हार्ट टू कॅल्शियम इन्क्रीज होते आणि त्यामुळे कार्डियक कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढते. म्हणजे जो पण कॅल्शियम अवेलेबल आहे त्या कॅल्शियम मध्ये कॉन्ट्रॅक्शन चांगलं होतं. प्लस लिव्हासिमेंडॉन पोटॅशियम चॅनल ओपनर आहे आणि ब्लड वेसल मध्ये स्मूथ मसल वरचे पोटॅशियम चॅनल ओपन झाले तर पोटॅशियम बाहेर जातो, पॉझिटिव्हिटी स्मूथ मसल मधली कमी होते, हायपरपोलरायझेशन होतं, स्मूथ मसल रिलॅक्स होऊन व्हॅसोडायलेटेशन होतं. हा ड्रग पण आयनोडायलेटर म्हणून कन्सिडर होतो. तर इनएम्ब्रिनॉन, मिल्ड्रिनॉनची मेकॅनिझम वेगळी आहे, कॅल्शियम सेन्सिटायझर लिव्हासिमेंडॉनची मेकॅनिझम वेगळी आहे. दोन्ही आयनोडायलेटर ड्रग आहे आणि आपण डिकॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो. तर आयनोट्रॉपिक शॉर्ट नोट आली तुम्हाला, आयनोट्रॉपिक ड्रग किंवा 2 मार्कला आला, व्हॉट आर आयनोट्रॉपिक ड्रग, इनोमरेट आयनोट्रॉपिक ड्रग. तर हे ड्रग सगळे तुम्हाला लिहायचे आहेत आणि त्यामध्ये डेफिनेशन 2 मार्कसाठी लिहित आणि काय 1-2 लाईन लिहिले. आयनोट्रॉपिक ड्रग्स, दीज आर द ड्रग्स विच रिस्पॉन्सिबल फॉर increase contraction of the heart and due to that cardiac output is increased. ओके, आणि ड्रगची नावं लिहिणं आहे. आता बाकीचे ड्रग जे हार्ट फेल्युअर मध्ये युजफुल आहेत ते आपण पाहणार आहोत. लॉंग क्वेश्चन मध्ये बाकीचे ड्रग विचारण्याचे चान्सेस कमी आहेत. फक्त तुम्हाला जर विचारलं हाऊ EC इनहिबिटर अँड ARBs आर युजफुल इन हार्ट फेल्युअर 2 मार्कला, तर हे काय आयनोट्रॉपिक ड्रग नाहीत, बरोबर. मग हे ड्रग कसे ऍक्ट होतात,
मग हे कार्डियाक आउटपुट तर वाढवत नाही. मग हे कसे ऍक्ट होतात, तर हे ड्रग वर्क ऑफ द हार्ट कमी करतात, हे ड्रग सोडियम वॉटर लॉस करतात. म्हणजे तुम्हाला माहित आहे एसी इनिबिटर एआरबी यूज केले तर अँजिओटेन्सिन 2 ची ऍक्शन कमी होणार आहे. अँजिओटेन्सिन 2 हा व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतो आणि सोडियम वॉटर रिटेन्शन करतो. मग एसी इनिबिटर एआरबीच यूज केले तर व्हॅसोडायलेटेशन होणार आहे आणि सोडियम वॉटर रिटेन नाही होणार, सोडियम वॉटर लॉस होणार आहे. तर एसी इनिबिटर कसे ऍक्ट होतात ते आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. मेकॅनिझम तुम्हाला माहित आहे. बाय इनहिबिटिंग अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम दिस ड्रग प्रिव्हेंट कन्व्हर्जन ऑफ अँजिओटेन्सिन 1 to 2. आणि अँजिओटेन्सिन 2 नाही बनलं तर मग व्हॅसोडायलेटेशन होईल आणि सोडियम वॉटर लॉस होईल. आणि व्हॅसोडायलेटेशन हे जे होतं एसी इनिबिटरमुळं किंवा बाकी रास सिस्टीमचे रिलेटेड ड्रग, तर ते आर्टेरिओ व्हेनोडायलेटेशन होतं. आर्टेरिओ डायलेटेशनमुळे आफ्टर लोड कमी होईल, व्हेनोडायलेटेशनमुळे प्रीलोड कमी होईल. प्लस हे ड्रग सोडियम वॉटर ही लॉस करतात, त्यामुळे ही प्रीलोड कमी होतो. म्हणजेच हार्ट फेल्युअर मध्ये प्रीलोड किंवा आफ्टरलोड कमी करणारे ड्रगही यूज केले जातात, हे तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे. हा तर एक मेकॅनिझम तुम्हाला मी सांगितली की एसी इनिबिटर हार्ट फेल्युअर मध्ये कसे उपयुक्त आहेत. एआरबी बी सेम मेकॅनिझमनी म्हणजे सेम इफेक्ट आहे, फक्त मेकॅनिझम वेगळी आहे. एआरबी इनहिबिट 81 रिसेप्टर अँड प्रिव्हेंट द ऍक्शन ऑफ अँजिओटेन्सिन ऑन 81 रिसेप्टर. एसी इनिबिटर अँजिओटेन्सिन 2 ची सिंथेसिस इनिबिट करतात आणि एआरबी अँजिओटेन्सिन 2 ची ऍक्शन 81 रिसेप्टरवर होऊ देत नाही. दोघांचा इफेक्ट सेम आहे, व्हॅसोडायलेटेशन आणि सोडियम वॉटर लॉस, प्रीलोड आफ्टरलोड कमी करणं. या व्यतिरिक्त ही एसी इनहिबिटर एआरबी ची अजून एक ऍक्शन आहे आणि ती तुम्हाला 3-4 वेळा आपण डिस्कस केलेली आहे. हे ड्रग पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग अरेस्ट किंवा रिव्हर्स करतात. आपण पाहिलंय कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये हे ड्रग पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग अरेस्ट करतात. आपण पाहिलंय की रास सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम हार्ट फेल्युअर मध्ये गेला पेशंट तर ऍक्टिव्हेट होतं आणि ते कार्डियक आउटपुट रिस्टोर करायला मदत करतात. परंतु हे करत असताना रास सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम हार्टवर काही ड्रॉबॅक पण करतात, काही ऍडव्हर्स इफेक्ट करतात. त्याला पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट म्हणतात. त्यामध्ये फायब्रोसिस, ॲपोप्टोसिस, हायपरप्लेजिया ऑफ द हार्ट मसल, इन्क्रीज इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स प्रोटीन डिपॉझिशन, ह्या गोष्टी दिसून येतात. तर कार्डियक आउटपुट रिस्टोर झाल्यानंतर आपण जर एसी इनिबिटर एआरबी यूज केले तर हे ड्रग ही पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग पण अरेस्ट करतील आणि त्याच्यामुळं डिसीज प्रोग्रेशन अरेस्ट होईल. जसं बीटा ब्लॉकर्स आपण पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग अरेस्ट करण्यासाठी देतो, तसंच एसी इनिबिटर एआरबी ही आपण त्यासाठी देऊ शकतो. तर हे झालं एसी इनिबिटर एआरबी विषयी. ओके, ते मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. एसी इनिबिटर एआरबी अरेस्ट और रिव्हर्स द पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग. त्यानंतर बाकी ड्रग जे आहे, ॲलिस्कायरेन आहे, स्पायरोनोलॅक्टोन आहे, ते पण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतात. तर स्पायरोनोलॅक्टोन विषयी जाणून घेणार आहोत आपण. तुम्हाला ऑलरेडी स्पायरोनोलॅक्टोन डायुरेटिक मध्ये आलेला आहे. स्पायरोनोलॅक्टोन इज ए पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक, हे तुम्हाला माहित आहे. स्पायरोनोलॅक्टोन कसं इफेक्टिव्ह आहे, इट ऍक्ट बाय इनहिबिटिंग अल्डोस्टेरॉन रिसेप्टर आणि त्यामुळं सोडियम वॉटर रिटेन होत नाही, सोडियम वॉटर लॉस होतो. तर अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट स्पायरोनोलॅक्टोन दिल्याने, म्हणजे स्पायरोनोलॅक्टोन हा डायुरेटिकच आहे, बरोबर आहे. स्पायरोलॅक्टोन हा रास सिस्टीम मध्ये मी इथं डिस्कस करतोय, त्याचा इफेक्ट डायुरेटिक इफेक्ट आहे, सोडियम वॉटर लॉस होणार आहे आणि त्यामुळे कंजेस्टिव्ह सिम्पटम्स इम्प्रूव्ह होतात हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये, पहिली गोष्ट. दुसरी, हे ड्रग हायपोकॅलेमिया आणि हायपोमॅग्नेशिमिया प्रिव्हेंट करतात, त्यामुळे अरेथमियाचे चान्सेस हे ड्रग कमी करतात. त्याचप्रमाणे ज्यावेळेस रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होते कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये आणि अँजिओटेन्सिन 2 बनतं, ते अँजिओटेन्सिन 2 अल्डोस्टेरॉन बनवतं, अल्डोस्टेरॉनचं रिलीज वाढवतो, सॉरी, आणि अल्डोस्टेरॉन हार्टवर ऍक्ट होतो आणि अल्डोस्टेरॉनचा रोल पण आहे की तो पण
पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग करतो अल्डोस्टेरॉन. जसं एंजिओटेन्सिन 2 आहे किंवा सिम्पॅथेटिक ओव्हर ऍक्टिव्ह फायब्रोसिस, ॲपोप्टोसिस, इन्क्रीज इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स प्रोटीन डिपॉझिशन, ह्या गोष्टी घडून येतात, हायपरप्लेजिया, हायपरट्रॉफी. तर अल्डोस्टेरॉनमुळेही त्या गोष्टी घडून येतात. त्यामुळे जर अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट दिले तर एसी इनिबिटर, ARB किंवा बीटा ब्लॉकर सारखं अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट ही पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग अरेस्ट किंवा रिव्हर्स करतात. म्हणजे डिसीज प्रोग्रेशन ते थांबवतात. ती एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट यूज केल्याने सिम्पॅथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटी पण सप्रेस होते. त्यामुळे अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की स्पायरोनोलॅक्टोन हार्ट फेल्युअर मध्ये कसा इफेक्टिव्ह आहे, तर तुम्हाला एक तर माहिती आहे तो डायुरेटिक आहे. त्यामुळे तो सोडियम वॉटर लॉस करून कंजेस्टिव्ह सिम्पटम्स इम्प्रूव्ह करणार. म्हणजे हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये जे कंजेशन झालेलं असतं हार्ट फेल्युअरमुळं, बरोबर आहे, इडिमा झालेला असतो, ओके, तर तो कमी होतो स्पायरल लॅक्टोन दिल्याने. तर सिम्टमॅटिक इम्प्रुव्हमेंट तर होतेच, बरोबर आहे. दुसरं, स्पायरल लॅक्टोन हायपोकॅलेमिया होऊ देत नाही. पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक आहे. हायपोमॅग्नेशिमिया होऊ देत नाही. आणि त्यामुळं हार्ट फेल्युअरमध्ये अरेथमियाची रिस्क कमी होते. हायपोमॅग्नेसिमिया, हायपोकॅलेमिया अरेथमियाची रिस्क वाढवतात. ही दुसरा ऍडव्हान्टेज. तिसरा ऍडव्हान्टेज, पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग रिव्हर्स किंवा अरेस्ट स्पायरोनोलॅक्टोन करतो. म्हणजे डिसीज प्रोग्रेस अरेस्ट होते. आणि चौथं आहे, स्पायरोनोलॅक्टोन सिम्पॅथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटी सप्रेस करतो. अल्डोस्टेरॉन मेडिटेड सिम्पॅथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटी सप्रेस करतो. त्यानेही पेशंटमध्ये बेनिफिशियल इफेक्ट दिसून येतो. आणि त्यामुळं आपण ते हार्ट फेल्युअरमध्ये यूज करतो. आता हे सगळं नाही आठवलं तर ऍटलिस्ट स्पायरोनोलॅक्टोन डायुरेटिक आहे. हार्ट फेल्युअरमध्ये काय करेल तो, तर सोडियम वॉटर लॉस करून कंजेस्टिव्ह सिम्पटम्स इम्प्रूव्ह करेल. ही एक मेकॅनिझम तर तुमची लक्षात राहणारच आहे. त्याच्या मेकॅनिझम वरून, बरोबर आहे. बाकीच्या 3 ऍक्शन तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे हार्ट फेल्युअर मध्ये अदर बेनिफिशियल इफेक्ट. ओके, ठीक आहे. आता हे आपण खूप डिटेलमध्ये डिस्कस करतोय. इतकं डिटेलमध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. फक्त 2 मार्काला जर आलं तर त्याविषयी तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत पाहिजे. त्या ड्रगचा मेकॅनिझम, आता बीटा ब्लॉकर हाऊ दे आर इफेक्टिव्ह इन हार्ट फेल्युअर विचारलं तर हे काय ड्रग कार्डियक आउटपुट वाढवत नाहीये. हे ड्रग कार्डियक आउटपुट कमी करतायत. मग बीटा ब्लॉकर कोणत्या हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो हे तुम्हाला आतापर्यंत क्लिअर झालंय. आपलं 5 ते 6 वेळा झालंय की बीटा ब्लॉकर वी यूज इन कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर बट बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर, स्टेज 4 हार्ट फेल्युअर. आणि कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये बीटा ब्लॉकर का यूज करतात हे पण आपलं खूप वेळा डिस्कस झालेलं आहे. बीटा ब्लॉकर्स इन कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर वी यूज after cardiac output is restored, and the aim behind the use of beta blocker in compensatory heart failure is to prevent or to reverse, okay, to arrest or to reverse pathological remodeling of the heart, to arrest or to reverse pathological remodeling of the heart. त्यासाठी आपण देतो. जे फायब्रोसिस, ॲपोप्टोसिस किंवा हायपरट्रॉफी, हायपरप्लेजिया, इन्क्रीज इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स प्रोटीन डिपॉझिशन सिम्पॅथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटीमुळे होत आहे, ते अरेस्ट करायला किंवा रिव्हर्स करायला बीटा ब्लॉकर कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये आपण यूज करतो आफ्टर कार्डियक आउटपुट इज रिस्टोर्ड. हाऊएव्हर, these drugs are absolutely contraindicated in compensatory हार्ट फेल्युअर, जे स्टेज 4 हार्ट फेल्युअर आहे. तिथं आयनोट्रॉपिक ड्रगच लागणार आहे. ठीक आहे, ओके. तर बीटा ब्लॉकरला पण डिसीज मॉडिफाईंग ऍक्शन आहे. तुम्हाला कोणी विचारलं की हार्ट फेल्युअर मध्ये डिसीज मॉडिफाईंग ऍक्शन कोणते ड्रग दाखवतात, तर जे ड्रग पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग अरेस्ट किंवा रिव्हर्स करतात ते डिसीज मॉडिफाईंग इफेक्ट त्यांना आहेत. डिसीज प्रोग्रेशन ते अरेस्ट करतात, स्लो करतात. त्यामध्ये एसी इनिबिटर, ARB, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आणि बीटा ब्लॉकर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, तर बेसिक ड्रग आपले डिस्कस झालेले आहे. तर लास्टचे जे 2 ग्रुप आहे, ओके. आता व्हॅसोडायलेटर्स जे आहे, व्हॅसोडायलेटर्स किंवा डायुरेटिक दुसरे आहे फ्युरोसिमाइड, हार्ट फेल्युअर मध्ये आपण यूज करतो. तर काय करणार फिरोसिमाइड,
by inhibiting Na plus K plus 2Cl minus co-transort furosemide responsible for sodium and water loss. ड्यू टू दॅट सिम्टमॅटिक इम्प्रुव्हमेंट इज देअर. कंजेशन रिलीव्ह होणार हार्ट फेल्युअर पेशंटमध्ये, हे तर तुम्हाला लक्षात आलं. आणि अॅक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअरमध्ये फ्युरोसेमाइड यूज करण्याचं एम जे आहे ते 2 एम आहे. एक तर डायुरेटिक ऍक्शन होणार आहे, पण आपण डायुरेटिक टॉपिक मध्ये पाहिलंय की अॅक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये फ्युरोसेमाइड डायुरेटिकच्या आधी अजून एक इफेक्ट दाखवतो, आणि तो इफेक्ट प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस आणि रिलीज मुळे होतो. फ्युरोसेमाइड रिस्पॉन्सिबल फॉर प्रोस्टॅग्लॅन्डिन रिलीज, आणि त्यामुळे व्हेनोडायलेटेशन होतं, व्हेनस कॅपॅसिटन्स इन्क्रीज होतं, पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड होतं, व्हेनस रिटर्न डिक्रीज होतो, आणि त्यामुळे एंड डायस्टोलिक प्रेशर कमी होतं. पल्मनरी एडिमा अॅक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर पेशंटमध्ये रिलीव्ह होतो. ही ऍक्शन डायुरेटिक इफेक्ट यायच्या आधी दिसून येते. तर ही ऍक्शन पण तुम्हाला माहित पाहिजे. जर तुम्हाला कोणी विचारलं की फ्युरोसेमाइड अॅक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये कसा इफेक्टिव्ह आहे, ओके, तर ही ऍक्शन पण आहे, प्लस डायुरेटिक ऍक्शन पण आहे. ओके, डायुरेटिक ऍक्शन कंजेस्टिव्ह सिम्टम्स रिलीव्ह करणार आहे. लक्षात आलं. तर व्हेनोडायलेटेशन ड्यू टू प्रोस्टॅग्लॅन्डिन रिलीज ही ऍक्शन, त्यामुळं व्हेनोडायलेटेशनमुळं व्हेनस कॅपॅसिटन्स वाढेल, त्यामुळं ब्लड व्हेन्समध्येच राहील, पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड होईल, व्हेनस रिटर्न कमी होईल, आणि त्यामुळं एंड डायस्टोलिक प्रेशर कमी होईल, पल्मनरी इडिमा रिलीव्ह होईल. तुम्हाला जर अॅक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर किंवा पल्मनरी इडिमा मध्ये फ्युरोसेमाइड कसा इफेक्टिव्ह आहे असा 2 मार्कला क्वेश्चन आला, तर हे दोन्ही ऍक्शन आले पाहिजे. डायुरेटिक ऍक्शन तर तुम्ही लिहिणारच आहात, कारण तुम्हाला माहितच आहे तो डायुरेटिक आहे, बरोबर आहे, सोडियम वॉटर लॉस करून इम्प्रुव्हमेंट येईल. पण त्याचबरोबर प्रोस्टॅग्लॅन्डिन ऍक्शन, प्रोस्टॅग्लॅन्डिन रिलीजिंग ऍक्शन माहित पाहिजे, आणि त्यामुळे काय घडतं ते माहित पाहिजे. ओके, व्हॅसोडायलेटर्स मध्ये जे आर्टेरिओडायलेटर आहे ते आफ्टरलोड कमी करतात, जे व्हेनोडायलेटर आहे ते प्रीलोड कमी करतात. जे आर्टेरिओ व्हेनोडायलेटर आहे ते आफ्टरलोड आणि प्रीलोड दोन्ही कमी करतात, आणि त्यामुळे वर्क ऑफ द हार्ट कमी होतं. हार्ट फेल्युअर मध्ये आपण आर्टेरिओ व्हेनोडायलेटर, आर्टेरिओ डायलेटर किंवा व्हेनोडायलेटर असे ड्रग यूज करतो. आर्टेरिओ डायलेटर मध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर येतात, ओके. व्हेनोडायलेटर मध्ये किंवा अजून आर्टेरिओ डायलेटर मध्ये हायड्रोलायझाईन येतं, आर्टेरिओ डायलेटर मध्ये मिनॉक्सिडिल येतं, व्हेनोडायलेटर मध्ये नायट्रेट्स येतात, आणि आर्टेरिओ व्हेनोडायलेटर मध्ये सोडियम नायट्रोक्लोराइड आपण पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे एसी इनहिबिटर, एआरबीज, फॉस्फोडायस्टेरेस 3 इनहिबिटर, अल्फा ब्लॉकर हेही आर्टेरिओ व्हेनोडायलेटेशन करतात. त्यामुळे ते प्रीलोड आफ्टरलोड दोन्ही कमी करतात. एसी इनहिबिटर, एआरबी, सोडियम नायट्रोक्लोराइड, अल्फा ब्लॉकर आणि फॉस्फोडायस्टेरेस 3 इनहिबिटर हे आर्टेरिओ व्हेनोडायलेटर आहे. हायड्रोलाझाईन, मिनॉक्सिडिल, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे आर्टेरिओ डायलेटर आहे, ते आफ्टरलोड कमी करणार. नायट्रेट्स हे प्रीडॉमिनंट व्हेनोडायलेटर आहेत, ते प्रीलोड कमी करणार, बरोबर आहे. पण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ऍज सच आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करत नाही, कारण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर बरोबर हा मॉर्टेलिटी आणि मॉर्बिडिटी इन्क्रीज होते ते यूज केल्याने हार्ट फेल्युअर पेशंटमध्ये, असं क्लिनिकल ट्रायल मध्ये दिसून आलंय. त्यामुळे हार्ट फेल्युअरच्या ट्रीटमेंटसाठी आपण क्लासिफिकेशन मध्ये बघा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मेन्शन केलेले नाहीत. आता लास्ट जे 2 ग्रुप आहे ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाही. नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग्स म्हणजे ते ड्रग असे आहेत की आपल्या शरीरात जे नायट्रोयुरेटिक पेप्टाइड आहे, ॲट्रियल नायट्रोयुरेटिक पेप्टाइड आणि ब्रेन डिराईव्ह नायट्रोयुरेटिक पेप्टाइड त्यासारखे ऍक्ट होतात. ते लॉंग ऍक्टिंग ड्रग आहेत, ओके. तर नेसेरिटाईड हे ब्रेन डिराईव्ह नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग आहे. आणि नायट्रीयुरेटिक पेप्टाइड काय करतात, नायट्रीयुरेटिक म्हणजे ते सोडियम लॉस करतात, नायट्रीयुरेसिस करतात. नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग्स चे ड्रग आहे नेसिरिटाईड, ते नायट्रोयुरेसिस करतात आणि व्हॅसोडायलेटेशन करतात. व्हॅसोडायलेटेशन झाल्यामुळे प्रीलोड आफ्टरलोड यांच्यामुळे कमी होतो, ओके. आणि हार्ट फेल्युअर मध्ये इम्प्रुव्हमेंट होते. कार्पेरिटाइड हे ॲट्रियल नायट्रोयुरेटिक पेप्टाइड आहे, तर सोडियम लॉस होतो किडनी मधून नायट्रोयुरेसिस मुळे, प्लस
व्हॅसोडायलेटेशन त्याचा इफेक्ट आहे. तर नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग्स रिसेंटली हार्ट फेल्युअर मध्ये अप्रूव्ह झाले आहेत. नेसिरिटाईड हे ब्रेन नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग आहे. कार्पेरिटाइड हे ॲट्रियल नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग आहे. आणि अजून एक ड्रग आहे सॅक्युबिट्रिल. ओके, हा ड्रग न्यूट्रल एंडोपेप्टाइडेज एन्झाईम जो आहे त्याला इनहिबिट करतो. त्यामुळे जे आपल्या एंडोजिनस नायट्रोयुरेटिक पेप्टाइड आहे त्याचं डिग्रेडेशन होत नाही. म्हणजे ॲट्रियल आणि ब्रेन नायट्रोयुरेटिक पेप्टाइडचं डिग्रेडेशन सॅक्युबिट्रिल होऊ देत नाही. सॅक्युबिट्रिल इनहिबिट डिग्रेडेशन ऑफ ॲट्रियल आणि ब्रेन नायट्रोयुरेटिक पेप्टाइड. त्यामुळे आपल्या शरीरात जे ॲट्रियल आणि ब्रेन नायट्रोयुरेटिक पेप्टाइड तयार होतात त्यांचा इफेक्ट वाढतो. त्यामुळं नायट्रोयुरेसिस होतं आणि व्हॅसोडायलेटेशन होतं. आणि हा ड्रग ही रिसेंटली हार्ट फेल्युअर मध्ये अप्रूव्ह झालेला आहे. तर हार्ट फेल्युअर मॅनेजमेंट आपण डिस्कस केलेली आहे. तर आयनोट्रॉपिक ड्रग बरोबर बाकी ड्रग पणचा रोलही तुम्हाला माहित पाहिजे. एसी इनहिबिटर, एआरबी, हार्ट फेल्युअर, म्हणजे 2 मार्कला जर आलं, हाऊ एसी इनहिबिटर एआरबीज आर हेल्पफुल इन हार्ट फेल्युअर, हाऊ बीटा ब्लॉकर्स आर हेल्पफुल इन हार्ट फेल्युअर, हे 2 क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. किंवा हाऊ डायुरेटिक्स फ्युरेसिमाइड इज इफेक्टिव्ह इन अॅक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर किंवा पल्मोनरी इडेमा, हे 2-2 मार्कला क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. आयनोट्रॉपिक ड्रग ही 2 मार्कला आलं. व्हॉट इज आयनोट्रॉपिक ड्रग, गिव्ह एक्झाम्पल ऑफ आयनोट्रॉपिक ड्रग, तर 2 मार्काला 4-5 लाईन तुमच्या झाल्या पाहिजे. ओके, शॉर्ट नोट 4 मार्कला आली तर त्यात जास्त प्रत्येक ड्रग आयनोट्रॉपिक ड्रग एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. लॉंग क्वेश्चन आला तर त्यामध्ये आयनोट्रॉपिक ड्रगच तुम्हाला लॉंग क्वेश्चनचा हार्ट फेल्युअर मध्ये विचारले जाऊ शकतात फॉर्मॅट मध्ये. मेडिसिन मध्येही हार्ट फेल्युअरवर क्वेश्चन आलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला इन जनरल लिहिणं आहे हार्ट फेल्युअरची मॅनेजमेंट. त्यामध्ये हे सगळे ड्रग तुम्हाला एक्सप्लेन करणं आहे. साईन्स, सिम्टम्स, कॉजेस, ओके, आणि मग ट्रीटमेंट. तर आपला हार्ट फेल्युअर कम्प्लीट झाला आहे मॅनेजमेंट. ठीक आहे, समजलाय? एक्सक्यूज मी सर, हा, नायट्रेट्स व्हेनोडायलेटर आहेत, मग ते अंजानामध्ये कसे इफेक्टिव्ह? हा, नायट्रेट जे व्हेनोडायलेटर आहेत ना, नायट्रेटचे 2 महत्वाच्या गोष्टी आहे. आपण फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स पाहिल्यात नायट्रेटच्या. तर नायट्रेट जे आहेत, ओके, तर नायट्रेट्स कसे ऍक्ट होतात, तर हे जे नायट्रेट्स आहे हे नायट्रिक ऑक्साईड रिलीज करून ऍक्ट होणारे ड्रग आहे. हे ड्रग दिल्यानंतर आपल्या शरीरात नायट्रिक ऑक्साईड रिलीज होतं. आणि नायट्रिक ऑक्साईडला स्मूथ मसल रिलॅक्सन प्रॉपर्टी आहे, बरोबर. नायट्रिक ऑक्साईडला स्मूथ मसल रिलॅक्सन प्रॉपर्टी, तर आपण म्हणतो नायट्रेट्स आर प्रिडॉमिनंट व्हेनोडायलेटर. तर हे नायट्रेट्स मधून जे नायट्रिक ऑक्साईड रिलीज होतं त्यासाठी एक एन्झाईम लागतं. ते एन्झाईम जास्त व्हेन्स मध्ये आहे आणि ते व्हेनोडायलेटेशन करतं. तर अंजायनामध्ये 2 प्रकार आहे. क्लासिकल अंजायना, त्याला आपण स्टेबल अंजायना 3 प्रकार आहे ऍक्च्युली. क्लासिकल अंजायना त्याला स्टेबल अंजायना म्हणतो. आणि दुसरा जो आहे तो व्हॅसोस्पास्टिक अंजायना, प्रिझमेटल अंजायना त्याला म्हणतात, किंवा व्हॅरियंट अंजायना असं म्हणतात, बरोबर आहे. तर नायट्रेट्स हा प्रिडॉमिनंट व्हेनोडायलेटर आहे हे तुम्हाला माहित आहे. आता क्लासिकल अंजायनामध्ये नायट्रेट्स कसे इफेक्टिव्ह आहे, तर क्लासिकल अंजायनामध्ये नायट्रेट्स व्हेनोडायलेटेशन करतात. त्यामुळं प्रीलोड कमी होतं. व्हेनोडायलेटेशन झाल्यामुळं व्हेन्स मध्ये ब्लड अॅक्युम्युलेट होतं. व्हेन मधलं ब्लड जे आहे ते हार्टला जे येतं त्यात सगळं, म्हणजे जो नॉर्मल व्हेनस रिटर्न असतो तो कमी होतो. त्यामुळं हार्टला कमी काम करावं लागतं, म्हणजे वर्क ऑफ द हार्ट कमी होतं. ही तर ऍक्शन आहे, ही मेन ऍक्शन आहे नायट्रेटची. क्लासिकल अंजायनामध्ये नायट्रेट्स व्हेनोडायलेटेशन करतात आणि त्यामुळं प्रीलोड कमी होतो. आता नायट्रेटचा डोस जर आपण थोडा वाढवला तर ते आर्टेरिओडायलेटेशन पण करतात. मी वर्ड वापरला होता प्रीडॉमिनंट व्हेनोडायलेटर. ओनली व्हेनोडायलेटर नाही, ते प्रीडॉमिनंट व्हेनोडायलेटर आहे. पण हायर डोसला आर्टेरिओडायलेटेशन पण होतं. आणि आर्टेरिओडायलेटेशन झालं
तर टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होतो. म्हणजे आता अवॉर्टा आहे, अवॉर्टा रिलॅक्स झाला तर हार्टला ब्लड पंप करण्यासाठी कमी ताकद लागेल. बरोबर आहे. हार्ट इझिली ब्लड पंप करू शकतो कारण अवॉर्टा काय झालाय, रिलॅक्स झालाय आर्टेरिओ डायलेटेशन झाल्यामुळं. आणि आर्टेरिओ डायलेटेशन झाल्यामुळं आफ्टर लोड कमी होतो. तर नायट्रेट, तर तुम्हाला कोणी विचारलं क्लासिकल अंजायनामध्ये कसे इफेक्ट आहे, तर नायट्रेट रिस्पॉन्सिबल फॉर आर व्हेनोडायलेटेशन आणि त्यामुळे प्रीलोड कमी होईल. ऍट हाय डोस नायट्रेट ऑल्सो प्रोड्यूस आर्टेरिओ डायलेटेशन, त्यामुळे आफ्टर लोड कमी होईल. आणि आफ्टर लोड, प्रीलोड आणि आफ्टर लोड कमी झाला तर वर्क ऑफ द हार्ट कमी होईल. वर्क ऑफ द हार्ट कमी झालं तर ऑक्सिजन डिमांड कमी होईल. आणि ऑक्सिजन डिमांड कमी झाली तर वर्क जे पेन होत आहे ते होणार नाही. अंजायनाच्या पेशंटमध्ये आपण एक तर ऑक्सिजन डिमांड कमी करतो किंवा ऑक्सिजन सप्लाय वाढवतो. बरोबर आहे. ऑक्सिजन डिमांड कसं कमी होईल, दोन गोष्टी आहे. ऑक्सिजन डिमांड कमी करणारे ड्रग कोणते आहेत, एक जे ड्रग आर्टेरिओ डायलेटेशन करतात, व्हेनो डायलेटेशन करतात, त्यामुळे आफ्टर लोड प्रीलोड कमी होतो, ते ड्रग वर्क ऑफ द हार्ट कमी करून ऑक्सिजन डिमांड कमी करतात. काही ड्रग डायरेक्ट हार्टवर ऍक्ट होतात, जसं बीटा ब्लॉकर, ते हार्ट रेट कमी करतील, एव्ही कंडक्शन कमी करतील, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट कमी करतील. हार्टचं हार्टवर डायरेक्टली ऍक्ट होऊन होणारे ड्रग आहेत ते आहे बीटा ब्लॉकर, ते पण वर्क ऑफ द हार्ट कमी करतात आणि ऑक्सिजन डिमांड कमी करतात. सर हे झालं. पीपीटी नाही दिसत आहे. नाही पीपीटी, आता अंजायनाची पीपीटी मी ओपन नाही केली. ओके. अंजायनाबद्दल विचारलं होतं ना मला, आता अंजायनाची पीपीटी नाही हा आहे हा माझ्याकडं. तर हे ठीक आहे. हे जे अंजायनाचं जे आहे, तर नायट्रेट्स क्लासिकल अंजायनामध्ये कसे उपयुक्त आहे, तर व्हेनोडायलेटेशन मुळे प्रीलोड कमी होतो, आर्टेरिओ डायलेटेशन मुळे आफ्टर लोड कमी होतं, आणि त्याच्यामुळं वर्क ऑफ द हार्ट कमी होतं आणि ऑक्सिजन डिमांड कमी होतं. तुम्हाला जर विचारलं की नायट्रेट्स प्रिन्स मेटल अंजायनामध्ये कसे उपयुक्त आहे, प्रिन्स मेटल अंजायना म्हणजे व्हॅसोस्पास्टिक अंजायना, त्यामध्ये नायट्रेट्स कोरोनरी व्हॅसोडायलेटेशन करतात आणि त्याच्यामुळं फेवरेबल रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो होतं. त्यामुळे तिथं ते ऑक्सिजन सप्लाय वाढवतात प्रिन्स मेटल अंजायनामध्ये. लक्षात आलं. क्लासिकल अंजायनामध्ये ऑक्सिजन डिमांड कमी करतात. कशी करतात, प्रीलोड आफ्टर लोड कमी करून. आणि प्रिन्स मेटल अंजायनामध्ये जो व्हॅसोस्पाझममुळे होतो तिथं करोनरी व्हॅसोडायलेटेशन करून ऑक्सिजन सप्लाय वाढवतात. तर प्रीडॉमिनंट व्हेनोडायलेटर हा वर्ड जो वापरलेला आहे जीटीएन बद्दल, ग्लिसरल ट्रायनायट्रेट नायट्रेट बरोबर, तर तो वर्ड जो आहे ते प्रीडॉमिनंटली फक्त व्हेन्सला डायलेट करतात, तो करेक्ट आहे. परंतु नायट्रेट ऍट हायर डोस आर्टेरिओ डायलेटेशन पण करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आलंय लक्षात. अंजायनामध्ये कशी यूज होता लक्षात आलं. हो सर. नायट्रेट्स आपण अंजायनामध्ये आहे. पण, हा आपण अंजायनामध्ये पण डिस्कस केलेलं आहे ते नायट्रेट्स. म्हणजे तुमचं म्हणणं असं होतं की ते नायट्रेट्स अंजायनामध्ये व्हॅसोडायलेटेशन आर्टेरिओ डायलेटेशन करत नाही असं तुमचं म्हणणं असेल, पण ते प्रीडॉमिनंट वर्ड आहे. ठीक आहे. हम्म. म्हणजे ते आर्टेरिओ डायलेटेशन करत नाही असं नाहीये. लक्षात आलं. Yes. प्रीडॉमिनंट. लक्षात आलं. ओके. हो सर. अजून काही क्वेरीज. तुमचे जे क्वेरीज असतील तुम्ही ग्रुपवर पण, ब्लीडिंग. हा बोला ना, ठीक बोला पण. आहे. ऍक्टिव्ह आहे. नाही आवाज आवाज डिफरन्शिएट म्हणजे कसं डायग्नोज करायचं. कोणतं कोणतं. नेटवर्क इश्यूज. हा नेटवर्क. नाही, क्वेश्चन काय आहे. ऍक्टिव्ह ब्लीडिंग मध्ये